नमस्कार, सुप्रभात. आज का श्रीरामाच्या गीताने सुरू करूया. एवढी कृपा करा श्रीराम, एवढी कृपा करा श्रीराम, अंतरी सदा वसो तव नाम, अंतरी सदा वसो तव नाम. एवढी कृपा करा श्रीराम, एवढी कृपा करा श्रीराम. दृष्टी पुढती रूप साजिरे, दृष्टी पुढती रूप साजिरे, नयना मधुनी अश्रु पाझरे, नयना मधुनी अश्रु पाझरे, कृपा कटाक्षे तारा दीना, कृपा कटाक्षे तारा देना, जय जय कृपा निधान श्रीराम, जय जय कृपा निधान. एवढी कृपा करा श्रीराम, एवढी कृपा करा श्रीराम. नामा माझी भाव येऊ दे, नामा माझी प्रेम येऊ दे, नामा माझी भाव येऊ दे, नामा माझी प्रेम येऊ दे, नाम स्मरणी रंगुनी यमान, नाम स्मरणी रंगुनी यमान, हरवावे तनुभान. एवढी कृपा करा श्रीराम, एवढी कृपा करा श्रीराम, अंतरी सदा वसो तव नाम, अंतरी सदा वसो तव नाम. एवढी कृपा करा श्रीराम, एवढी कृपा करा श्रीराम. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा, आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदन. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू, सर्व ही माझा रघुवीरू, सद्गुरु रूपे श्रीराम. माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत, गुह्यपणाची मात नचले जेथे श्रीराम. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्, एकं नित्यं विमलाचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं त्वं नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपति, श्रीरामचन्द्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतम्. शुकासारिके पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम. ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति.
सदाशिवसमारम्भाम् शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्ताम् वन्दे गुरुपरम्पराम्। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयम् करुणालयम् नमामि भगवत्पादम् शङ्करम् लोकशङ्करम्। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिनी व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। आजचा समास जो आहे तो अतिशय महत्वाचा आहे आणि समर्थांचा अतिशय आवडता असावा समास तो. म्हणजे समासाचं नावच आहे की यत्न शिकवण, म्हणजेच प्रयत्न करणं. आयुष्यामध्ये जे जे आम्ही काही असतो किंवा जे जे काही आम्ही मिळवतो किंवा जे जे काही आमच्या आयुष्यामध्ये वाट्याला येतं ते फक्त आमचे स्वतःचे प्रयत्न आहेत आणि प्रयत्ना व्यतिरिक्त काहीही नाही, असं समर्थांचं या समासामध्ये सांगणं आहे. आतापर्यंतच्या इतक्या समासामध्ये, इतक्या दशकांमध्ये समर्थांनी स्वतःच सांगितलेलं आहे. आणि पर्टिक्युलरली ज्यावेळेला आम्ही अध्यात्मामध्ये येतो त्यावेळेला आमच्या मनावर असं बिंबवलं जातं की राम करता राम भोगता, रामच आमचं सगळं काही करून घेतो. जे काही आम्ही करतो ते आम्ही करत नाही तर रामच आमच्याकडून करून घेतो. म्हणजे राम करता आहे, म्हणजे थोडक्यात मी करता नाही, मी काहीही करत नाही. सगळं आमच्या आयुष्यामध्ये जे काही घडतं त्याला रामच जबाबदार आहे, अशी थोडीशी कल्पना, अशी थोडीशी भावना आमच्या सर्व साधकांच्या मध्ये साहजिकच निर्माण होते. आणि त्याचा एक नकळत परिणाम आमच्या सर्व साधकांच्या जीवनामध्ये येतो. आणि तो परिणाम म्हणजे आम्ही स्वतःकडून थोडंसं प्रयत्नापासून थोडंसं लांब जातो. म्हणजेच बऱ्याच वेळेला असं आम्ही म्हणतो की जे काही घडेल आमच्या आयुष्यामध्ये ते घडणारच आहे, बरोबर आहे, त्यात काही चूक नाही. पण आम्ही सर्व गोष्टी मग त्या प्रारब्धावर टाकायचा प्रयत्न करतो. म्हणून दोन शब्द महत्वाचे आपल्या अध्यात्मामध्ये आहेत. एक म्हणजे प्रारब्ध आणि दुसरं म्हणजे पुरुषार्थ. प्रारब्धाप्रमाणे आमच्या आयुष्यामध्ये गोष्टी घडतात, यात काही वादच नाही. कारण आपण बघितलेलंच आहे की हा शरीराचा जन्मच प्रारब्धातून झालेला आहे. या शरीराचा जन्म म्हणजे प्रारब्धाचं पहिलं फळ आणि या शरीराचा मृत्यू म्हणजे प्रारब्धाचं शेवटचं फळ. तसंच संचित कर्म सुद्धा आपण बघितलेलं आहे की जी कर्म आमच्या आतच आहेत, सबकॉन्शियस मनामध्ये आहेत, जे संस्कार जे झालेले आहेत त्या कर्मांचे संस्कार, कर्म स्थूल असल्यामुळे कर्म राहत नाही, पण राहतं ते संस्कार राहतात. सूक्ष्म रूपानं संस्कार ते आमच्या आतच आहेत. आणि ते संचित कर्माचे संस्कार असतील, प्रारब्ध कर्माचे संस्कार असतील, ते आमच्या आयुष्यातल्या घटना घडवतात. त्या घटनांनुसार, आमच्या प्रारब्धानुसार आमचं आयुष्य जातं. चांगले वाईट प्रसंग येतात. आमच्या शरीराला काही जे भोगायचे असतात ते आम्ही भोगतो. हे सगळं आम्ही अध्यात्मामध्ये पाहिलेलं आहे. ते चुकीचं काहीच नाही. मग हे सगळं असताना साधकाच्या मनामध्ये असा एक विचार येतो की माझ्या हातात काय आहे. जर सगळंच जर त्या रामाच्या हातात असेल, सगळंच जर माझ्याच प्रारब्ध कर्मानुसार, संचित कर्मानुसार जर घडत असेल, तर माझ्या हातात काय आहे. आणि म्हणून साधक हळूहळू थोडासा प्रमाद म्हणजे तमोगुणाकडे जायला लागतो. म्हणजे तो त्याच्या हातातून गोष्टी कमी कमी घडायला लागतात. तो आळशी होतो. तो सर्व काही प्रारब्धावर सोडून आपलं शांत बसून राहण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या हातातून कर्म कमी 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 व्हायला लागतं.
त्याच्या नकळत त्याच्या मनामध्ये प्रमाद म्हणजे चलता है ॲटिट्यूड निर्माण व्हायला लागतो. ज्या काही गोष्टी त्याच्या आयुष्यामध्ये घडतात त्या प्रारब्धाने घडवलेल्या आहेत, रामानं घडवलेल्या आहेत असं तो म्हणायला लागतो. आणि असं ज्या वेळेला साधकाच्या मनामध्ये ज्या वेळेला एक विधान परिस्थिती निर्माण होते, त्या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी समर्थांनी हा समास दिलेला आहे. आणि म्हणून जर आमच्या आयुष्यामध्ये, साधकाच्या आयुष्यामध्ये जर महत्वाचं असेल तर समर्थ ठणकावून सांगतात की प्रारब्ध एका बाजूला आहे, राम करता आहे हेही बरोबर आहे, तो करणारच आहे, पण राम हा दुसरा कोणी नसून तो तुझ्या आतच असल्यामुळे प्रयत्न सुद्धा तुलाच केले पाहिजेत. तसं राम करता आहे सुद्धा प्रयत्न सुद्धा तुलाच केले पाहिजेत. तुझ्या आत असलेला रामच प्रयत्न करणार आहे. म्हणजे थोडक्यात काय आहे तर प्रयत्न मी कधीही सोडता कामा नये. हे अध्यात्मातलं जे किमिक आहे, अध्यात्मातली जी युक्ती आहे ती ज्याला कळाली त्यावेळेला तो काम करत राहतो, कर्म करत राहतो, कृती करत राहतो, कर्तव्य करत राहतो, प्रयत्न करत राहतो. आणि प्रयत्न म्हणून मी जे नेहमी म्हणतो की राम करून घेईल हे नुसते शब्द नाहीत, तर राम करून घेईल असं ज्याला मी म्हणतो त्याला प्रयत्न मी स्वतः 200% केले पाहिजे. म्हणून आचरण हे माझ्याकडूनच केलं पाहिजे. आणि ज्या वेळेला मी आचरण करतो, प्रयत्न करतो, त्यावेळेला मी 100% नाही 200% मनापासून जीव तोडून कर्म केलं पाहिजे, प्रयत्न केले पाहिजेत, काम केलं पाहिजे. त्याच वेळेला आम्ही म्हणू शकतो की राम करून घे. त्याच वेळेला आम्ही म्हणू शकतो राम करता. कारण का की त्यावेळेला मग आमच्या मनामध्ये अशी भावना येते की मी फक्त एक इन्स्ट्रुमेंट आहे. काम करणं, कर्म करणं, प्रयत्न करणं, मनापासून मन तोडून मन ओतून काम करणं एवढंच माझ्या हातात आहे. हेच माझ्या शरीराचा पुरुषार्थ आहे. प्रारब्धानुसार जे काही मला फळ मिळेल ते मला मिळेल, तो राम करता होईल, तो मला राम भोगता होईल, ते फळ मिळणारा राम भोगता होईल. पण आत्ता ह्या क्षणाला जर ह्या प्रेझेंट टेन्स मध्ये जर काम करणारा जर कोण असेल तर तो हा जीवच आहे. आणि त्या जीवाने प्रयत्न केलेच पाहिजे. प्रयत्नांती परमेश्वर, प्रयत्न केल्याशिवाय आम्हाला परमेश्वर मिळू शकत नाही. असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी, अशी जरी आमची एखाद्या अत्यंत हरिभक्ताची जरी श्रद्धा असेल तरी सुद्धा हरी त्याला सहजासहजी ताट देणार नाही. ते ताट आल्यानंतर आपल्या सगळ्यांनी ती गोष्ट ऐकलेली आहे लहानपणी की ती हरी ताट येतं आणि ताट आल्यानंतर इतका तो ते ताट संबंध सगळ्या खोलीमध्ये गरगर गरगर फिरत राहतं. तो माणूस ते ताट पकडण्यासाठी, जरी हरीनच ते ताट पाठवलेलं आहे, ते पकडण्यासाठी त्याला प्रयत्न करायला लागतात आणि मग नंतर त्याला ते ताट हातात मिळतं. म्हणजे असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी, हे ज्याला आम्ही म्हण ज्याला ऐकलेली आहे, हे ज्याला वाक्य ज्याला मी ऐकलेलं आहे, त्यावेळेला आम्ही विसरता कामा नये की ते ताट जरी आम्हाला हरीनं दिलं तरी सुद्धा ते ताट मिळवण्यासाठी, ते ताट आमच्या पुढे येण्यासाठी, आम्हाला तो घास तोंडात जाण्यासाठी आम्हाला स्वतःचे प्रयत्न केले पाहिजेत, करायला पाहिजेत. हाच आमचा पुरुषार्थ आहे. म्हणून एका बाजूला प्रारब्धानी आम्ही जीवन जगत असतो आणि दुसऱ्या बाजूनी या जीवनामध्ये या शरीराचा उपयोग करून, या शरीराचा, ज्ञानेंद्रियांचा, कर्मेंद्रियांचा उपयोग करून आम्ही मनापासून जीव तोडून आम्हाला दिलेलं कर्तव्य करणं, आम्हाला दिलेली जी सगळी कर्म असतील, स्वधर्म असेल, तो ते अतिशय चोखपणे पार पाडणं, हा पुरुषार्थ, हे शरीर पडेपर्यंत करणं म्हणजेच प्रयत्न करणं होय. आपण आता समास चालू करूया. मी शेअर करतो. समास 9वा, यज्ञ शिकवण. श्रीराम. दुर्बल नाचारी घोडगस्त, आळसी खादाड ऋणग्रस्त, मूर्खपणे अवघे व्यस्त, काहीच नाही श्रीराम. खाया नाही, जेवाया नाही, लेया नाही, नेसाया नाही, अंथराया नाही, पांघराया नाही, पोपट नाही, अभागी श्रीराम.
सोयरे नाही धायरे नाही, इष्ट नाही मित्र नाही, पाहता कोठे ओळखी नाही, आश्रय विण परदेशी श्रीराम. तेणे कैसे करावे, काय जीवेसी धरावे, वाचावे की मरावे, कोण्या प्रकारे. हे समर्थ पहिल्यांदाच असं सांगतात की काय होतं की समर्थांकडे एक माणूस येतो आणि तो माणूसाचं वर्णन तिथे केलेलं आहे. तो माणूस कसा असतो, तो दुर्बल आहे म्हणजे अंगात शक्ती नाही, नाचारी आहे म्हणजे काय तर त्याच्यामध्ये आचरण कुठलंही नाही, चलता है ऍटिट्यूड आहे, तो असा अतिशय जसं घडेल तसं घडेल, ओढगस्त आहे, आळशी आहे, खादाड आहे, ऋणग्रस्त आहे, म्हणजे त्यांना भरपूर ऋण केलेलं आहे, भरपूर त्यानं लोन काढलेलं असेल आणि ते लोन फेडण्यामध्ये काम करायला पाहिजे पण तो काम करत नाही, आळशी आहे. तो मूर्खपणानं अवघे व्यस्त म्हणजे मूर्खपणानं जीवन जगतो आहे, व्यस्त आहे असं दाखवतोय पण आउटपुट नाही. दिवसभर काहीतरी काम करतोय असं वाटतंय पण त्या कामामध्ये दम नाही, त्या कामामध्ये जो नेट पाहिजे तो काम जे आपण जे म्हणतो की मनापासून काम केलं पाहिजे तसं काम करण्याची इच्छा नाही, तो तसं काहीही करत नाही. आणि त्यामुळेच त्याच्या आयुष्यामध्ये एक अशी एक अवस्था आलेली आहे की खायला काही नाही. कारण जर काम केलं नाही तर त्याला खायला कोण देणार. खायला नाही, जेवायला नाही, घालायला वस्त्र नाही, नेसायला काही नाही, अंथरायला काही नाही, पांघरायला काही नाही. आणि तो असा जो आहे तो स्वतःला अभागी म्हणतो. म्हणजे आम्ही त्याला म्हणतो की आपण सुद्धा बऱ्याच वेळा असं म्हणतो की जर व्यवस्थित होत नसेल तर माझं नशीबच फुटतं, मला देवानीच काही मदत केली नाही, देव माझ्यावर कोपलेला आहे, अशा पद्धतीने आम्ही जे शब्द वापरतो, लक नाही, असं तो माणूस स्वतःला अभागी समजत असतो. कारण त्याला काहीच त्याच्या आयुष्यामध्ये काहीच घड होत नसतं, काही तो काम करत नसतो, खादाड असतो, ऋणग्रस्त असतो, दुर्बल असतो, आचरण व्यवस्थित नाही, कुठलीही डिसिप्लिन नाही. अशा पद्धतीने त्याचं जीवन झालेलं असल्यामुळे त्याला खायला नाही, प्यायला नाही, नेसायला नाही, काहीच नाही, अंथरायला नाही. त्यामुळे ऑटोमॅटिकली सगळे सोयरे नाही. कारण जर तुमच्याकडे जर काही असेल तरच सगळे सोयरे नातेवाईक असतील, पण आपल्याकडे जर काही नसेल तर सगळे सोयरे सोडून जातात. आपण जगाचा नियम आहे, इष्ट नाही मित्र नाही, त्यामुळे त्याला कुठले मित्र नसतात, त्याला कुणी ओळखत नसतं, कारण त्याच्याकडनं काही मिळणार नसतं लोकांना, त्यामुळे लोकही त्याला कुणी धरून राहत नाही. आणि तो त्यामुळे आश्रय विण परदेशी म्हणजे स्वतःच्याच घरामध्ये, स्वतःच्याच देशामध्ये, स्वतःच्याच राज्यामध्ये तो परदेशासारखा राहत असतो, कुणीच ओळखत नसतो. बघा त्याची अतिशय दीनवाणी अवस्था त्या माणसाची झालेली आहे बघा. आणि तो दीनवाणा झालेला माणूस आता समर्थांकडे आलेला आहे आणि समर्थांना तो विचारतो की माझं नशीबच तितकं आहे, मला माझ्या आयुष्यात काहीही गोष्ट मला सरळ झालेली नाही, माझ्या आयुष्यामध्ये काहीही होत नाही, माझ्या आयुष्यामध्ये फक्त अंधार आहे, माझ्या आयुष्यामध्ये मला खायला नाही, प्यायला नाही, खरोखरच मी किती अभागी आहे. मला या आयुष्यामध्ये मी आता काय करावं. बघा म्हणजे तो एकदम फ्रस्ट्रेट झालेला आहे. सध्याच्या काळामध्ये जर बघितलं तर तो डिप्रेस झालेला आहे, तो फ्रस्ट्रेट झालेला आहे, डिप्रेस झालेला आहे. माझ्या आयुष्यामध्ये आता काहीही त्याला दिसत नाही, पूर्णपणे अंधार झालेला आहे. अशा वेळेला त्या माणसाची अवस्था काय होते आपल्या सगळ्यांना माहितीये. सध्याच्या काळामध्ये ज्या अनेक घटना घडत आहेत त्याच्यामध्ये आत्महत्येचं प्रमाण हे सर्वात जास्त आहे. आणि आत्महत्या करणारा माणूस हा एका दिवसात आत्महत्याच्या निर्णयापर्यंत येत नाही, तर अनेक दिवस त्याच्या आधी तो वेगवेगळ्या मानसिक डिप्रेशन मधून, मानसिक फ्रस्ट्रेशन मधून, मनाच्या असंतुलतेतून तो अनेक स्वतःला दोष देतो, समाजाला दोष देतो, देवाला दोष देतो, नशिबाला दोष देतो आणि मग तो इथपर्यंत येतो की आता मी काय करू. तसंच तो समर्थांकडे येतो आणि तो म्हणतो की तेणे कैसे करावे, काय जिव्हेसी धरावे, वाचावे की मरावे, कोण्या प्रकारे. म्हणजे असा असलेला माणूस समर्थांकडे येतो आणि समर्थांना विचारतो की अरे अशा माणसाने काय करावं, त्यांनी जगावं का मरावं, आणि जर जगणार असेल तर त्याने कशा प्रकारे जगावं. बघा अतिशय स्पष्ट शब्दात समर्थांनी इथं सांगितलेलं आहे की असा प्रश्न घेऊन माणूस आलेला आहे. ऐसे कोणी एके पुसिले, कोणी एके उत्तर दिले, श्रोती सावध ऐकेले, पाहिजे आता असेल. म्हणून समर्थ म्हणतात की असा प्रश्न विचारला आणि आता उत्तर देतो, श्रोत्यांनी सावधपणाने याचं उत्तर ऐका. समर्थ म्हणतात पहिलाच ओवी
लहान थोर काम काही केल्या वेगळे होत नाही, कारण त्या सावध पाही सदैव होसे श्रीराम. समर्थ म्हणतात की अरे केल्या वेगळे होत नाही, केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे. म्हणून हे समासच आहे की यत्न शिकवण म्हणजेच प्रयत्न करण्याची शिकवण समर्थ देत आहेत. म्हणजे समर्थ सांगतायत की अरे तुझ्या आयुष्यामध्ये तू कुठल्याही स्टेजमध्ये असतील, आयुष्यामध्ये तू कुठल्याही प्रसंगामध्ये असशील, आयुष्यामध्ये तुझं वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने तू कुठलाही माणूस असेल, समर्थ एकच सांगतात की केल्याशिवाय काहीही होत नाही. म्हणजे काय की केल्याने होत आहे रे आधी केल्याची पाहिजे. प्रयत्न करणं, काम करणं एवढंच माझ्या हातात आहे, ते मला केलं पाहिजे. कसं केलं पाहिजे आता तो पुढचा प्रश्न आहे. पण थोडक्यात मी हातपाय काढून चालणार नाही, मी फ्रस्ट्रेट होऊन चालणार नाही, मी डिप्रेस होऊन चालणार नाही, मी हतबल होऊन चालणार नाही. मला पहिल्यांदा काय जर केलं पाहिजे असेल तर धीर धरला पाहिजे आणि काहीतरी केलं पाहिजे. लहान थोर काम काय. समर्थ म्हणतात की तुमच्या पुढे जो काही प्रश्न असेल त्या प्रश्नाला एव्हरी प्रॉब्लेम हॅज सोल्युशन. म्हणजे प्रत्येक प्रॉब्लेमला सोल्युशन असलंच पाहिजे, हा जो एक अतिशय असणारा आशावाद आहे, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आहे, एक प्रयत्नवाद आहे, समर्थ आमच्या समोर तो ठेवतायत. आणि अतिशय आवश्यक या आता सध्याच्या काळामध्ये आहे. कारण आता सध्याच्या काळामध्ये अनेक जर बघितलं तर आमच्या आजूबाजूला अनेक माणसं हतबल झालेली दिसतात, डिस्ट्रेस मध्ये आहेत, अतिशय मनाने कमकुवत झालेली आहे. म्हणून समर्थ त्यांच्यासाठी सांगतात की लहान थोर काम काही केल्या वेगळे होत. अरे तू काम लहान आहे का काम मोठं आहे हा प्रश्न नाही, काहीतरी काम केलं पाहिजे. म्हणजेच एव्हरी प्रॉब्लेम जर असेल, आणि आपण नेहमी कधी काम करतो प्रॉब्लेम सोल्युशन असे काढण्यासाठीच प्रॉब्लेम येतो आणि प्रॉब्लेमलाच सोल्युशन असतं. म्हणजे आम्ही काम कशासाठी करतो तर प्रॉब्लेमवर असलेल्या सोल्युशनला शोधण्यासाठी, ते एक्झिक्यूट करण्यासाठी आम्ही काम करतो. आणि म्हणून समर्थ म्हणतात की कारण त्या सावध पाही सदैव होसी श्रीराम. समर्थ सांगतात आम्हाला की अरे तू जर काम केलं नाहीस, तू जर उठला नाहीस, तू आयशासारखा शांतपणाने एका जागेवर बसलास, थोंब्यासारखा बसलास, भुईवर भार झालास, तर तू करंटा आहेस, तू सावध हो. आणि तू काय कर तर तू एवढंच कर की तू आता काम करायला लाग. मग कसं काम कर, परत कुठलंही काम नाही. कारण जर मला जर काम, आणि त्यांनी आधी सांगितलंय बघा आधीच्या याच्यामध्ये की तो काहीतरी काम करतोय पण आउटपुट नाही. आणि म्हणून इथं समर्थ सांगतात की तू काम कर, तू त्या प्रॉब्लेमवर सोल्युशन काढ. पण कशासाठी काढ, म्हणजे जायचंय मला दिल्लीला आणि मी बसलोय गाडीमध्ये द्वारकेच्या, तर काम होईल का, काम होणार नाही. म्हणून समर्थ म्हणतात की जे काही काम करशील ते कसं कर, अंतरी नाही सावधानता, प्रयत्न ठकेना पुरता, सुख संतोषाची वारता तेथे कैसी श्रीराम. बघा किती स्पष्ट शब्दात सांगितलंय की जर आमच्या आयुष्यामध्ये जर सुख समाधान जर पाहिजे असेल, बघा जर आमच्या आयुष्यामध्ये सुख समाधान पाहिजे असेल तर आम्हाला काय केलं पाहिजे, आम्हाला कर्म केलं पाहिजे, आम्हाला प्रयत्न केले पाहिजेत. आणि प्रयत्नांती परमेश्वर केल्याने होत आहे रे. आणि कसं केलं पाहिजे तर अंतरी सावधान ठेवून, म्हणजेच बुद्धीनं काम केलं पाहिजे, विचारांनी काम केलं पाहिजे. म्हणजेच हे प्रॉब्लेमचं हे सोल्युशन आहे का हा विचार केला पाहिजे. या जर प्रॉब्लेमवर जर अशा पद्धतीने वेगवेगळे ऑप्शन्स आहेत तर कुठला ऑप्शन मी पहिला घ्यावा, प्रायोरिटायझेशन कसं असावं हे मी ठरवलं पाहिजे. म्हणजे सर्व डिसिजन्स हे मी बुद्धीनं घेतले पाहिजे. आणि बुद्धीनं जर घ्यायचं असेल तर अखंड सावधान, समर्थांचा अतिशय आवडता शब्द आहे अखंड सावधान. म्हणजे जर सावधान जर माणूस असेल तर तो नेहमी अलर्ट असतो. अलर्ट असेल माणूस तर तो बुद्धीनं विचार करू शकतो. आणि बुद्धीनं विचार करतो त्यावेळेला तो ऑटोमॅटिकली व्यवस्थित निर्णय घेतो, व्यवस्थित विचार करून निर्णय घेतो. आणि जर व्यवस्थित विचार करून जर निर्णय घेतला तर त्याला रिझल्ट मिळालाच पाहिजे. आणि रिझल्ट जर मिळाला तर त्याच्या आयुष्यामध्ये सुख समाधान यायलाच पाहिजे. बघा किती सिंपल आहे.
म्हणजे जर समजा आपण असं विचार करू की आता 12वीत मुलगा आहे, मुलगी आहे, तिला अभ्यास करायचा आहे. आता मी अभ्यास करणार, मी अभ्यास करणार. 12वी अतिशय महत्वाचं वर्ष आहे, 12वी अतिशय महत्वाचं वर्ष आहे. अशा पद्धतीने फक्त काय केलं, भोकलं, फक्त काय केलं, विचार केला, पण एक्झिक्युशन नाही. जर मी व्यवस्थित नुसतं अभ्यासाला बसलो पण लक्ष दुसरीकडे आहे, कॉन्सन्ट्रेशन नाही, मग काय झालं, कर्म केलं, अभ्यास केला, पण मनापासून अभ्यास केला. आणि मग मनापासून ज्यावेळेला मी अभ्यास करीन, ज्यावेळेला मी नुसतं भोकत नाही, 12वीचं वर्ष महत्वाचं आहे, बरोबर आहे, मला अभ्यास केला पाहिजे, बरोबर आहे, ही स्ट्रॅटेजी झाली. स्ट्रॅटेजी झाल्यानंतर व्हिजन झाली. व्हिजन झाल्यानंतर मी दररोज एवढा अभ्यास केला पाहिजे आणि दररोज एवढा अभ्यास होतोय का नाही ते मी पाहिलं पाहिजे. आणि अभ्यास झाल्यानंतर तो अभ्यास बरोबर आहे का नाही हे मी पडताळून पाहिलं पाहिजे. त्यासाठी मी पेपर सोडवले पाहिजेत, क्वेश्चन पेपर सोडवले पाहिजेत, माझे मार्क्स इम्प्रूव्ह होत आहेत का नाही, डे टू डे बेसिस ते पाहिलं पाहिजे. अशा पद्धतीने प्रयत्न केल्यानंतर, सावधानतेने प्रयत्न केल्यानंतर, अतिशय अलर्ट राहून प्रयत्न केल्यानंतर, अशा पद्धतीने अभ्यास केल्यानंतर मला सांगा की त्या मुलाला किंवा त्या मुलीला 12वीत कमी मार्क पडतील का? हो, पडणं शक्य नाही. म्हणजे समर्थांनी 400 वर्षापूर्वी, आणि एक आपण उदाहरण घेतलं फक्त या विद्यार्थ्याचं, पण असं हे प्रत्येक गोष्टीसाठी, प्रत्येक प्रसंगामध्ये हेच लॉजिक अप्लाय होतं की आम्ही प्रश्न आमच्या पुढे कुठला आहे, प्रश्न ठेवल्यानंतर त्या प्रॉब्लेमला सोल्युशन असलंच पाहिजे, पण सोल्युशनला ऑप्शन्स काय काय आहे, हे असं केलं तर असं होईल, असं केलं तर असं होईल. म्हणजे थोडक्यात प्रत्येक ऑप्शनला प्रोज आणि कॉन्स आहेत. प्रत्येक ऑप्शनला काहीतरी बरोबर असेल, काहीतरी चुकीचं असेल, काहीतरी रिस्क असेल, आणि प्रत्येक ऑप्शन त्याप्रमाणे मी ऑप्शन जर प्रायोरिटाइज केले आणि लेस रिस्क पाथ घेतला, आणि जर आपण जे नेहमी इंजिनिअरिंग मध्ये बऱ्याच वेळेला इफ देन एल्स स्टेटमेंट म्हणतो की असं असेल तर असं करेन, असं असेल तर असं करेन, असं केल्यानंतर असं होईल, आणि असं होईल, ही जर रिस्क आली तर मी असं करेन. अशा पद्धतीने विचारांनी, सावधानतेने मी जर एखादं काम केलं तर मला त्या प्रसंगामध्ये, त्या गोष्टीमध्ये, माझ्या आयुष्यामध्ये कधीही अपयश येणार नाही, असं समर्थांचं सांगणं. म्हणजे समर्थांचा प्रयत्न भाग अतिशय उच्च कोटीचा आहे. म्हणजे काय तर दिस इज द कॉमन सेन्स. हा अतिशय कॉमन सेन्स आहे की ज्या वेळेला मी जीव ओतून काम करतो, प्रयत्नपूर्वक मी आयुष्यामध्ये काम करतो, बुद्धीनं काम करतो, मन ओतून काम करतो, त्यावेळेला मला यश मिळालंच पाहिजे. कारण म्हणून तर समर्थ सांगतात की लहान थोर काम काही केल्या वेगळे होत नाही, करंट्या सावध पाही सदैव होसी श्रीराम. अंतरी नाही सावधानता, प्रयत्न थकेना पुरता, सुख संतोषाची वार्ता तेथे केसी. जर मी सावधान, निगेटिव्ह समर्थाने उलट सांगितलेलं आहे की तू सावधानतेने जर काम केलं नाहीस तर सुख संतोष कसा मिळणार. म्हणजे उलट काय तर जर तू सावधान राहून जर काम केलंस, मनापासून जर काम केलंस, तर काय होईल तर तुझ्या आयुष्यामध्येच सुख संतोष होईल, समाधान होईल. म्हणजेच माझ्याच आयुष्याचा, म्हणून म्हणलेलं आहे की आय एम द मास्टर ऑफ माय ओन डेस्टिनी. तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहेस. म्हणून आमच्या आयुष्यामध्ये सुख समाधान संतोष आहे का? जर असेल तर मी व्यवस्थित काम करतो आहे, माझा प्रयत्न व्यवस्थित चालू आहे. जर माझ्या आयुष्यामध्ये जर तसं नसेल तर मी माझ्या प्रयत्नामध्ये मी कमी पडतो आहे, किंवा माझा प्रयत्न हा व्यवस्थित होत नाही आहे, हे आम्ही ठरवलं पाहिजे. म्हणजे मग कसं केलं पाहिजे, अखंड सावधानतेने केलं पाहिजे. म्हणून आळस सोडावा, यत्न साक्षेपे जोडावा, दुष्टितपणाचा मोडावा, थारा बळेसरा. म्हणून समर्थ काय सांगतात की म्हणून आळस सोडावा. कारण काय की आम्ही बऱ्याच वेळेला नुसतं म्हणतो की आम्हाला हे करायचंय, आम्हाला ते करायचंय, पण ऍक्च्युली आम्ही करत नाही. आम्ही आळसपणा, आम्ही सगळं वी वॉन्ट टू डू थिंग्स टुमॉरो नेव्हर कम्स. आणि म्हणून समर्थ स्पष्टपणाने सांगतात की आळस सोडावा, एक अतिशय डिसिप्लिन लाईफ असावं, अतिशय स्टेप बाय स्टेप आयुष्यामध्ये किंवा जीवनामध्ये किंवा सकाळी उठल्यानंतर रात्री झोपेपर्यंत अतिशय दिनचर्या आमची डिसिप्लिन असावी. प्रत्येक क्षण, प्रत्येक सेकंद, प्रत्येक तास, प्रत्येक दिवस आमचा हा मोजून मापून असावा.
तो व्यवस्थित विचार करून आम्ही करावा, त्याच्यामध्ये दुष्टितपणा नसावा, म्हणजे त्याच्यामध्ये वाईट विचार, वाईट आचरण किंवा नको ते करणं हे कमी करावं. म्हणजेच काय होईल तर आम्हाला आउटपुट बेस्ड म्हणजे आउटपुट प्रोडक्टिव्हिटी आपण म्हणतो ना, सध्या इंग्लिशमध्ये कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये खूप हे शब्द वापरले जातात, इफिशियंट, इफेक्टिव्ह किंवा आउटपुट बेस्ड एज्युकेशन, हे जे सगळे शब्द वापरलेले आहेत त्याच्यामध्ये हे सगळ्यांनी एकच म्हणलेलं आहे की अतिशय व्यवस्थित मनापासून योग्य प्रयत्न करावा. आणि मग आता हे सगळं हे आता समर्थांनी विजन समोर ठेवली. समर्थांचे किती किती विचार केलाय बघा. हे जे प्रपंचामध्ये आहे तेच परमार्थामध्ये आहे. आता आम्हाला सगळ्यांना प्रश्न निर्माण होतो बघा, आमचे सगळ्यांचे प्रश्न आहेत की आम्ही ठरवलेलं आहे की आम्ही नामस्मरण करणार आहोत, आम्ही संकल्प सुद्धा सोडलेला आहे की इतका इतका आमचं नामस्मरण होणं अपेक्षित आहे, आणि म्हणून दिवसाला किती नामस्मरण होणं अपेक्षित आहे हे सुद्धा ठरलेलं आहे. हे सुद्धा ठरलं, पण तरी सुद्धा आम्ही कितीतरी वेळेला आजचं नामस्मरण उद्या करतो, कारण आज नामस्मरण काही ना काहीतरी केल्यामुळे झालेलं नाही. ठीक आहे, एखादे प्रसंग आमच्यामध्ये आयुष्यामध्ये असे येतात की आम्ही आजारीच पडलो आणि आम्हाला नामस्मरण जमलं नाही. पण असं रूल इज प्रूव्ड बाय एक्सेप्शन, इट इज नॉट अ रूल. तो जर आम्ही बऱ्याच वेळेला असं म्हणतो की ज्या वेळेला शेवटची दिवस येतो त्यावेळेच्या आधी 1 महिनाभर आम्ही जोरदार परत प्रयत्न चालू करतो, आणि मग काय करतो, डबल ट्रिपल दिवसाला जप करण्याचा प्रयत्न करतो की जेणेकरून माझा संकल्प पूर्ण व्हावा. अशा संकल्पाला अर्थ आहे का हो सांगा? अशा संकल्प पूर्ण करण्याने आम्हाला समाधान मिळेल का सांगा? असं संकल्प केल्यामुळे आम्ही कुणाला फसवतो हे सांगा? कारण का की आम्ही पाट्या टाकतो, कारण बऱ्याच वेळेला आम्ही नुसता फक्त संकल्प केलेला आहे ते आम्ही दाखवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणं सोडून देऊन शेवटी तो पूर्ण केला आहे हे आम्ही दाखवण्यासाठी आम्ही ते करतो. आणि म्हणूनच त्याचं समर्थ म्हणतात की जसं प्रपंचामध्ये आहे तसंच आमच्या परमार्थ. जो आम्ही संकल्प केला असेल थोडा करा, पण तो पूर्णपणे मनापासून करा आणि डिसिप्लिननी करा. म्हणून आळस सोडावा, प्रयत्न साक्षेपे जोडावा, दुष्टितपणाचा मोडावा, ताराबळे सदा. आता अजून बऱ्याच वेळेला प्रश्न येतो की म्हणून समर्थांनी अजून एक शब्द वापरलाय की दुष्टितपणे मोडावा. दुष्टितपणा म्हणजे काय? तर सगळ्या गोष्टी मी करतोय बघा. म्हणजे आता अजून एक दुसरं उदाहरण सांगतो की बऱ्याच वेळेला असं एक समज असतो की मी सगळं व्यवस्थित करतो आहे पण तरी सुद्धा मला रिझल्ट मिळत नाही. बघा काय हे आहे की विद्यार्थी सांगतो की मी काय करतो, व्यवस्थित अभ्यास करतो आहे, व्यवस्थित वेळच्या वेळेला उठतो आहे, वेळच्या वेळेला झोपतो आहे, वेळच्या वेळेला 3 तास 4 तास अभ्यास करतो आहे, पण अभ्यास केला तरी सुद्धा मला मार्क पडत नाही, मला रिझल्ट पाहिजे तसा येत नाही. असं आम्हाला बरेच आमचे स्वतःचेच मुलं सांगतात, नात सांगतात. मग 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 असं का नाही? मग प्रॉब्लेम कुठे आहे? तर प्रॉब्लेम इथे म्हणतात की दुष्टितपणा सोडावा. म्हणजे मी करतोय, मी प्रयत्न सुद्धा करतोय, मनापासून बुद्धीनं हे करून सुद्धा प्रयत्न करतोय, पण मी जे काही नको असेल ते सुद्धा करतो. बघा म्हणजे काय? तर विद्यार्थी अभ्यास करतो आहे, मनापासून करतो आहे, त्याची इच्छा पण आहे चांगले मार्क पडायचे, तो तेवढं प्रयत्न सुद्धा करतो आहे, पण बाकीच्या वेळेला तो टीव्ही बघतो आहे, बाकीच्या वेळेला त्याचा अनेक डिस्ट्रॅक्शन चालू आहे. आणि त्या डिस्ट्रॅक्शनमुळे काय होतंय की त्या डिस्ट्रॅक्शनमुळे त्याला जे पाहिजे तसं कॉन्सन्ट्रेशन पाहिजे त्या वेळेमध्ये, ते कॉन्सन्ट्रेशन परीक्षेमध्ये ते होत नाही, आणि म्हणून त्याला मार्क पडत. म्हणजे थोडक्यात आपण जर उदाहरण घेतलं, हे शंकराचार्यांनी दिलेलं पण उदाहरण आहे की मला एखादा जर रोग झालेला असेल तर मी त्या रोगाला बरं करण्यासाठी डॉक्टरकडे गेलं पाहिजे, बरोबर आहे, डॉक्टरनं निदान केलं पाहिजे, बरोबर आहे, डॉक्टरनं निदान केल्यानंतर डॉक्टरने जे प्रिस्क्राईब केलेलं असेल ते मेडिसिन घेतलं पाहिजे. अँटीबायोटिक 10 दिवसाचं असेल तर अँटीबायोटिक 10 दिवसाचं घेतलं पाहिजे. मग जर एवढं सगळं करून सुद्धा जर मला रिझल्ट मिळत नसेल तर चुकलं काय हो? दुष्टितपणा सोडावा. म्हणजे काय? तर पथ्य जर मी पाळत नसेल, बघा
म्हणजे मी औषध घेतोय पण मी पथ्य पाळत नाहीये. पथ्य पाळत नाही म्हणजे काय, की मला जर डायबिटीस असेल आणि मला डायबिटीसच्या गोळ्या दिलेल्या असतील तर मी त्या गोळ्या घेतो आहे, अगदी व्यवस्थित घेतो आहे, पण आंब्याचा सीझन आहे, आंबे मी दडपून खातो आहे, पथ्य पाळत नाही, तर मला रिझल्ट मिळेल का? मला रिझल्ट मिळणारच नाही. कॉमन सेन्स आहे. म्हणजे औषध घेणं जसं निरंतर आवश्यक आहे तसं पथ्य पाळणं सुद्धा आवश्यक आहे. तसंच साधन मार्गामध्ये ज्यावेळेला साधन मार्गामध्ये येतो, अध्यात्मामध्ये येतो, त्याला सांगितलं असतं की तू नामस्मरण कर, तू मेडिटेशन कर, वेगवेगळ्या प्रकारच्या साधना कर, भक्ती कर. तोही मनापासून करतो, जीव ओतून करतो, पण तरी सुद्धा त्याच्या आयुष्यामध्ये पाहिजे तशी शांतता, सुख, समाधान त्याला मिळत नाही. मग प्रश्न येतो की का का तसं होत नाही? तर त्याचं कारण आहे की तो आयुष्यामध्ये पथ्य पाळत नाही. म्हणजे काय, तर ज्या वेळेला तो अध्यात्म मार्गामध्ये येतो त्यावेळेला तो नामस्मरण करत असेल, मेडिटेशन करत असेल, पूजा अर्चना करत असेल, या कृती करत असेल, बघा प्रोसेस करत असेल, त्या वेळेपुरतं त्याला सुख, समाधान, शांतता मिळते. मग पथ्य काय, तर बाकीच्या वेळेला तो नको त्या गोष्टी करत असेल. कारण 24 तास आम्ही नामस्मरण करू शकत नाही, 24 तास आम्ही कुठलीही प्रोसेस किंवा ह्या साधना करू शकत नाही. मग बाकीच्या वेळेला आम्ही नको त्या गोष्टी करणं म्हणजे नको ते विचार आमच्या मनात आणणं, म्हणजेच आम्ही वेगवेगळ्या नको त्या गोष्टी, साधनेला ज्या अनुकूल ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आम्ही न करणं. म्हणजे काय असेल ते, वेगवेगळ्या टीव्ही सिरियल्स असतील किंवा आम्ही आमचे वेगवेगळे असणारे संबंध असतील आणि त्या संबंधातून निर्माण होणारे द्वेष, राग, द्वेष, मद, मोह, मत्सर या भावना असतील किंवा आमच्याच मनामध्ये उठणारे जे निगेटिव्ह, नकारात्मक विचार असतात. म्हणून आचरणामध्ये कसं पाहिजे, तर आचरण माझं सकारात्मक पाहिजे, पॉझिटिव्ह एनर्जी पाहिजे, पॉझिटिव्ह विचार पाहिजे. आणि मग अशा पद्धतीने मी साधना केली असेल, माझं वागणं, आचरण पॉझिटिव्ह आहे, माझे विचार पॉझिटिव्ह आहेत, माझं वागणं सात्विक आहे, मी सगळी साधना करतो आहे, साधनेला प्रतिकूल असलेल्या गोष्टी मी टाळलेल्या आहेत. म्हणजे काय, तर अशा ठिकाणी माझा सत्संग किंवा माझ्या आजूबाजूला असणारी माणसं ही सुद्धा त्याच पद्धतीची आहे, ती सुद्धा सात्विक आहेत, माझं अन्न सात्विक आहे, माझे विचार सात्विक आहेत, माझा संघ सात्विक आहे. अशा पद्धतीने जर मी 24 तास जर मी आज माझं आचरण असेल तर मला सांगा, परमेश्वर भेटणार नाही का? त्याला भेटलंच पाहिजे. कारण का, की जर अशा पद्धतीने जर प्रयत्न करत असेल तर प्रयत्नांती परमेश्वर भेटलाच पाहिजे. म्हणून इथं समर्थ म्हणतात की हे मी आता विजन सांगितल्यानंतर आता मी पुढे सांगतो की एक्झिक्युशन कसं असावं. आता दिनचर्या सांगतात, कारण नुसतं फक्त मला परमेश्वर भेटावा असं नुसतं नाही, माझा डेली फॉलोअप व्हायला पाहिजे ना. मग फॉलोअप कसा असावा, डेली कसं रुटीन असावं असं समर्थ सांगतात. प्रातःकाळी उठत जावे, प्रातः स्मरामी करावे, नित्य नवे स्मरावे, पाठांतर म्हणून समर्थ म्हणतात. एक साधकासाठी काय हे असावं, दिनचर्या असावी, समर्थाने दिली, ती प्रपंचामध्ये सुद्धा उपयोगाची आहे. समर्थ म्हणतात की प्रातःकाळी उठावं, लवकर उठावं, स्मरण करावं. स्मरण केलं, कोणाचं स्मरण करावं, विषयांचं स्मरण करायला नको, तर त्या प्रभू श्रीरामाचं स्मरण करावं. काच प्रभू श्रीरामाचं स्मरण करावं, की अरे प्रभाते मनी राम चिंतित जावा. का, तर अरे सकाळी उठल्यानंतर ज्या वेळेला मी प्रभू रामाचं स्मरण करेन त्यावेळेला ऑटोमॅटिकली मी स्मरण कसं करेन, नुसतं नमस्कार करणार नाही, तर अतिशय आदराने, अतिशय भावानी ज्यावेळेला मी माझे हात जोडीन त्यावेळेला माझ्या आज ज्यावेळेला स्मरण होईल मनामध्ये, त्यावेळेला मी म्हणेन, अरे भगवंता, हे रामा, आज तुझ्यामुळे मी आज उठलेलो आहे, सकाळ झालेली आहे आणि मी झोपेतून उठलेलो आहे. हे माझं कर्तृत्व नाही, तर तुझ्या दयेमुळे, तुझ्या कर्तृत्वामुळे मी उठलेलो आहे. का, कारण झोपेतून उठणं हे सुद्धा एक आश्चर्यच आहे. कारण बऱ्याच वेळेला आपण हेही बघतो की झोपेतच एखाद्याचा मृत्यू झाला, म्हणजे त्या झोपेमधून आम्ही ज्यावेळेला बाहेर येतो त्यावेळेला ही नुसती साधी क्रिया जरी आम्हाला वाटत असेल तरी ती आम्ही गृहीत धरतो. ती गृहीत धरू नये, त्याच्यासाठी ग्रॅटिट्यूड असावा, त्याच्यासाठी त्या भगवंताची एक प्रेम असावं, भक्ती असावी, ग्रॅटिट्यूड असावा की भगवंता, मी तुझ्यामुळे आज उठलेलो आहे.
म्हणून आजचं माझं दिवस हा मी तुझ्यासाठी अर्पण करतोय. बघा, म्हणजे सुरुवातीलाच उठल्यानंतर पहिल्यांदा त्या रामाचं स्मरण करणं म्हणजे त्या रामाला अतिशय प्रेमाने सांगणं की अरे भगवंता, मी तुझ्यामुळे आज उठलेलो आहे, त्यामुळे आज मग कर्म जी करणार आहे ती कर्म किंवा माझा दिवस मी कसा घालवणार आहे, मी तुझ्यासाठी घालवणार. यशैम देव हितम यदाय, माझा देह जो आहे हा देह माझ्यासाठी काम मी करणार नाही, माझ्या इच्छा भोगण्यासाठी मी काम करणार नाही, मी त्यासाठी मी कामाला लावणार नाही, तर मी फक्त हा देह तुझ्यासाठी काम करणार. बघा, ही एक ऍटिट्यूड आहे, हा ग्रॅटिट्यूड आहे. अशा पद्धतीने काम करावं, अशा पद्धतीने दिवस चालू करावा. म्हणजे काय की अशा पद्धतीने एक आमच्या मनामध्ये एक एक वृत्ती उठते, मनामध्ये अशा पद्धतीचे थॉट्स निर्माण होतात, ते विचार सुद्धा, वृत्ती सुद्धा सात्विक. कारण राम हा सात्विक आहे. आणि ज्यावेळेला प्रभू रामाचं आम्ही स्मरण करतो, त्याचं रूप असेल, त्याचं नाव असेल, त्याचं चरित्र असेल, त्यावेळेला काय होतं, ऑटोमॅटिकली माझं मन शांत होतं, माझं मन पवित्र मंगलमय होतं. आणि त्याच पवित्र मंगल मनानी मी माझा पुढचा दिवस घालवतो. बघा, म्हणजे मग जर माझा दिवसच जर आनंदाने सुरुवात झाला तर माझा पुढचा दिवस सुद्धा आनंदानेच आहे. म्हणून समर्थ म्हणतात की प्रातस्मरामी, म्हणजे सकाळी प्रभू रामाचं स्मरण करावं, नित्य नेमे स्मरण करावं, नेमानी स्मरण करावं, नित्य करावं, डिसिप्लिन ठेवावी. सकाळी उठल्यानंतर, फ्रेश झाल्यानंतर सगळं आम्ही या गोष्टी कराव्यात. पुढे म्हणतात की पाठांतर, सकाळी उठल्यानंतर पाठांतर करावं, कारण स्मरणशक्ती वाढते. मागील उजळणी पुढे पाठ, नेम धरावा तिकट, बाष्कळपणाची वटवट करूच नाही. म्हणून समर्थ काय करायला पाहिजे तेही सांगतात आणि काय करू नये तेही सांगतात. म्हणजे काय करायला पाहिजे म्हणजे हे आमचं मेडिकेशन आहे, आणि काय करू नये हे आमचं असलेलं पथ्य आहे. मागील उजळणी पुढे पाठा, म्हणजे मी काय काल करत होतो आणि आज मी काय करायचं आहे, काल काय राहिलेलं होतं, आज काय काय करायचं आहे, अशा पद्धतीने मी माझं पाठ करावा, नेम धरावा, डिसिप्लिन असावी. आणि हे करताना काय करावं, बाष्कळपणाची वटवट करू नये. म्हणजे थोडक्यात काय की माझी एनर्जी जी मी बोलण्यामध्ये घालवतो, माझी जी एनर्जी मी काहीही कारण नसताना बोलत राहतो, काहीही कारण नसताना मी इकडे बघतो, तिकडे बघतो, मग असं बघतो, तसं बघतो, म्हणजे थोडीशी माझी वृत्ती ही बहिर्मुख आहे. प्रत्येक वेळेला मी कुठेही जात असेल, रस्त्यावरनं चालत असेल, गाडीत येऊन जात असेल, त्यावेळेला माझी वृत्ती कशी असते, बहिर्मुख आहे. म्हणजे काय की हे हा बॉल नवीन आला वाटतं, अरे इथं सेल नवीन लागलाय वाटतं, अरे इथे हे हे घर पडलेलं दिसतंय, मग तिथं कोण राहत होतं बरं. म्हणजे थोडक्यात काय की बाष्कळपणाची वटवट करूच नये. म्हणजे समर्थ काय म्हणतात की प्रत्येक शब्द बोलून 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 मोजून वापरून वापरावा, जे बोलायला पाहिजे. कारण एनर्जी, आम्ही एनर्जी जर बोलण्यातच घालवली तर आम्ही कर्म कसं व्यवस्थित करू शकणार, करणारच नाही. कारण का की आमची एनर्जी, बघा हे हा पथ्य आहे. म्हणून मी नेहमी म्हणतो की साधना करणाऱ्या माणसांनी काय बोलावं आणि काय बोलू नये हे अतिशय पाळावं. कारण का की आम्ही एका बाजूला साधना करतो, आणि साधना करत असताना आम्ही एका बाजूला बाष्कळपणाने बोलतो किंवा निगेटिव्ह बोलतो. आणि ज्यावेळेला आम्ही निगेटिव्ह बोलतो त्यावेळेला काय होतं, तर आमची ती निगेटिव्ह एनर्जी डेसिपेट होते, ती एनर्जी वाया जाते, आणि आम्हीच म्हणतो की आमच्या साधनेने आमच्या आयुष्यामध्ये सुख समाधान का प्राप्त होत. आम्ही इतकी साधना करतो, इतकी साधना करतो, पण आमच्या आयुष्यामध्ये अजूनही सुख समाधान प्राप्त झालेलं नाही. याच कारण असं आहे की आम्ही साधना व्यवस्थित करत असू तरी सुद्धा ती डेसिपेट निगेटिव्ह विचारांनी होते. म्हणजे असं उदाहरण दिलं जातं की जर आम्हाला पाण्याचा टँक असेल, पाण्याचा इनलेट हे आहे, म्हणजे इनलेट आहे आणि एक आउटलेट आहे, आणि आम्हाला टाकी भरायची आहे. आम्ही इनलेट पाणी सोडलं, पाण्याचा न सोडला, टाकीत पाणी भरायला लागलं, पण आम्ही चुकून आउटलेट जे आहे तो नळ बंद करायचा विसरलो, म्हणजे टाकीमध्ये पाणी पडतही आहे आणि खाली टाकीमधनं पाणी निघूनही जात आहे. टाकी भरेल का? टाकी कधीही भरणार नाही. तसंच साधनेच आहे. ज्यावेळेला आम्ही साधना करतो त्यावेळेला टाकीमध्ये आम्ही, म्हणजेच आमच्या टाकी म्हणजे आमचं शरीर, आमचं मन, याच्यामध्ये आम्ही सकारात्मक ऊर्जा, सात्विक ऊर्जा, पॉझिटिव्ह एनर्जी भरत असतो. आणि तीच जर आम्ही खालचा न जर बंद करायचा विसरलो, म्हणजे थोडक्यात आम्ही निगेटिव्ह एनर्जी डेसिपेट करायला लागलो.
येता काहीतरी आणावे ते कुठे सदाम समर्थ म्हणतात की सकाळची सगळी गोष्टी आवराव्यात, दूत वस्त्रे घालून फिरून करावे चरण क्षारण देवदर्शन देवार्चना यथा सांग सदाम. सगळं सकाळच्या सगळ्या विधी उरकल्यानंतर स्वच्छ नवीन हॅलो, आता ऐकू येतंय का? आता मला तर व्हिडिओ दिसतोय, मला ऑडिओ पण ऐकू येतोय. आता याला पाहिजे सिग्नल पण आलेला आहे. हॅलो, मी ओपन करतो म्हणजे मग लोकांना पण कळेल सगळ्यांना. आता येतोय. ऐकू येत ना? हा, ओके. नाही, मी पुण्याला आलोय आणि नवीन घरातून आम्ही कालच इंटरनेट कनेक्शन घेतलं आणि त्यामुळे नवीन इन्स्टॉलेशन आहे. त्यामुळे मध्येच थोडासा एक फॉर सेकंड इंटरनेट गेलं, पण आता परत इंटरनेट आलेलं आहे, त्यामुळे काही प्रश्न नाही. आता व्हिडिओ येतोय, आवाज येतोय, मी परत कंटिन्यू करतो. जर काही मध्ये जर येत नसेल तर मला थोडं फक्त सांगा, मी सगळ्यांचे ऑडिओ ओपन केलेले आहेत. समर्थ म्हणतात की देवदर्शन देवतार्चन यथा सांगसिका, काही फराहार घ्यावा, पुढे व्यवसाय करावा, लोक आपला करावा म्हणत जावं. समर्थांनी अतिशय दिवसभराचं आमची दिनचर्या कशी असावी सांगितलंय की सकाळी उठल्यानंतर सगळं झालं, नामस्मरण झालं, नंतर अंघोळ केल्यानंतर एक देवदर्शन किंवा देवतार्चन म्हणजे थोडक्यात साधना. आम्ही साधना करणं सकाळी उठल्यानंतर एक तासभर असेल, हे अतिशय महत्वाचं आहे. कारण का की ते आमचं मन, त्या अंतःकरण त्या पद्धतीने आम्ही तयार करतो. आणि म्हणून मग अशी तो विषय चाललेला होता की मी आंघोळ करावी का न करावी. कारण आंघोळ केल्यानंतर, शुचिर्भूत झाल्यानंतर आम्हालाच प्रसन्न वाटतं. बघा, म्हणजे आम्ही कुणासाठी आंघोळ करावी नाही. मी आंघोळ जर केली नाही आणि तरी जरी मला मनाने प्रसन्न वाटत असेल तर मग काहीच हरकत नाही. पण एवढी आमची तयारी किंवा आमची मनाची तयारी एवढी झालेली नसल्यामुळे आम्हाला या फिजिकल फॅक्टर्सची गरज लागते, या एक्सटर्नल फॅक्टर्सची गरज लागते. म्हणून आम्हाला सांगितलेलं असतं की आंघोळ करावी, म्हणून आम्हाला सांगितलेलं असतं की शुचिर्भूत व्हावं, म्हणून आम्हाला सांगितलेलं असतं की आंघोळ करून छान कपडे घालावेत, स्वच्छ कपडे घालावेत आणि स्वच्छ एका आसनावर बसावं. ज्यावेळेला आम्ही आंघोळ करून स्वच्छ कपडे घालून नेहमीच्या आमच्या आसनावर बसतो, त्यावेळेला आमच्या मनाला सुद्धा कळतं की वळण लागतं की अरे आता मला साधना करायची.
म्हणून साधना एका जागेवर बसून करावी. त्या जागेवर बसल्यानंतर आम्हाला लक्षात येतं की अरे, मनाला पण लक्षात येतं की अरे आता याला साधना करायची आहे. त्यामुळे मन आमचं ऑटोमॅटिकली साधनेसाठी तयार होतं. जोपर्यंत आम्ही या डिसिप्लिन पर्यंत येत नाही, जोपर्यंत मी कुठेही म्हणजे जर मी बसमध्ये असेल, उद्या मी कुठेही फिरत असेल, त्यावेळेला जरी मी नामस्मरण केलं तरी मला काही हरकत नाही. पण नामस्मरणाचा जो इफेक्ट आहे तो माझा कधीही जाता कामा नये. आणि नामस्मरणाचा इफेक्ट हा फिजिकल नाही. नामस्मरण म्हणजे नुसती माळ करणं नव्हे, तर नामस्मरण म्हणजे रामाचं स्मरण करणं. आणि रामाचं स्मरण करणे म्हणजे रामाचं वृत्ती, रामाचे विचार आत येणे. तो जर विचार आमच्या मनामध्ये येत असेल केव्हाही, कुठेही, कसंही, तर मग आमची साधना नामस्मरण सिद्ध झाली असं समजा. समर्थ पुढे म्हणतात की नंतर पहार घ्यावा, व्यवसाय करावा. कारण समर्थांना पण माहितीये की आम्ही साधना ही 24 तास करत नाही, म्हणून कसा व्यवसाय करावा, आपला आपला व्यवसाय करावा. लोक आपला परावा म्हणत जावा, सगळ्यांना आपलंस करावं, आपल्या कामाने आपलंस करावं. म्हणजे कुणाचाही द्वेष करू नये, कुणालाही फार जवळ करू नये. आपला व्यवसाय सचोट करावा. सगळ्यांची प्रेमाने बोलावं, अक्षर सुंदर लिहावे, स्पष्ट नेमस्त वाचावे, विवरो जाणावे, अर्थांत श्रीराम. म्हणून समर्थांनी वेगळे सांगितले की सगळ्या ह्याच्यामध्ये एक डिसिप्लिन असावी, सगळ्या दिनचर्येमध्ये डिसिप्लिन असावी, वागण्यामध्ये, विचारामध्ये स्पष्टता असावी. त्यामुळे ऑटोमॅटिकली सावधानता असल्यामुळे, अलर्ट असल्यामुळे मी जे काही करेन ते चांगलं करेन, मी जे काही करेन ते मनापासून करेन. काहीही गोष्ट असेल, म्हणजे अगदी आम्ही ज्यावेळेला आश्रमामध्ये जातो त्यावेळेला आश्रमामध्ये सुद्धा त्या अनेक सूचना लिहून ठेवलेल्या आहेत की आम्ही जर पाणी जरी प्यायला गेलो, अन्नपूर्णेमध्ये पाणी जरी प्यायला गेलो तरी पाणी आम्ही कसं पितो, पटकीने आम्ही पाणी सोडतो, ग्लासमध्ये पाणी घेतो आणि उभ्या पाणी पितो. इतकी सहजतेने आम्ही करतो, कारण आम्हाला तशी सवय लागलेली आहे. आश्रमामध्ये पाट्या दिलेल्या आहेत की खाली बसावं आणि बसून शांतपणानं पाणी पितो. म्हणजे प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक वेळेला, प्रत्येक गोष्ट करताना सावधानता असावी, नीती मर्यादा राखावी. म्हणून समज सांगतात की नेमस्त नेटके पुसावे, विशद करून सांगावे, प्रत्यय विण बोलावे, त्याची पापस राम. सावधानता असावी, नीती मर्यादा राखावी, जनास माने ऐसे करावी, क्रियासिद्धी श्रीराम. म्हणून समर्थ म्हणतात की प्रत्येक गोष्टीमध्ये सावधानता असावी, नीतीने वागावं, मर्यादेने वागावं, कसं वाटेल तसं बोलू नये, कसं वाटेल तसं काम करू नये. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये मर्यादा पुरुषोत्तम राम हा जो आमचा आराध्य आहे ते आमच्या डोळ्यासमोर असावं. म्हणून भगवंतानी कधीही मर्यादा सोडलेली नाही, भगवंतानी कधीही नीती सोडलेली नाही. म्हणून आमचं आयुष्य सुद्धा जीवनामध्ये नीतीने वागावं, मर्यादेने वागावं. आणि अजून सांगतात की प्रत्यय वेळ बोलावे, त्याची पाप असतात. अनुभवाशिवाय बोलणं हे पाप आहे समर्थ म्हणतात. म्हणजे थोडक्यात काय की जास्त शब्द वापरणं, मी हे करतो, मी ते करतो, असं करावं, तसं करावं, हे बोलण्याचा अधिकार मला नाही. नव्हे ते माझं पाप आहे जोपर्यंत मी स्वतः तसं करत. म्हणून बोलताना किती मर्यादा असावी, प्रत्यय विण बोलावे, त्याची पाप असणं. म्हणून बोलण्याचा अधिकार कुणाला आहे? ज्यांनी स्वतः तसं वागलेलं आहे, जो बोलतो तसंच तो वागतो, जसं तो वागतो तसंच बोलतो, त्याच्यामध्ये कोहरन्सी आहे, अनुभव आहे. अनुभव अतिशय महत्वाचा आहे, कारण हे शाब्दिक ज्ञान नाही. बघा आपल्याला सुद्धा बऱ्याच वेळा कॉर्पोरेटमध्ये किंवा ह्याच्यामध्ये स्वयंपाक असा असा करावा, याला काही अर्थ आहे का? याला काहीही अर्थ नाही. जोपर्यंत मी ते पीठ मळत नाही, तोपर्यंत मी चपाती किंवा पोळी करत नाही, जोपर्यंत मला अनुभव येत नाही तोपर्यंत त्या बोलण्याला काही एक अर्थ नाही. जसं प्रपंचामध्ये आहे तसंच परमार्थामध्ये आहे. म्हणून ते समज सांगतात की प्रत्यय विण बोलावे, त्याची पाप असे नाव. सावधानता असावी, नीती मर्यादा राखावी, जनासमाने ऐसी करावी, क्रियासिद्धी. लोकांना जसं म्हणजे थोडक्यात समर्थांनी कसं केलेलं आहे, जनी निंद्यते सर्व सोडून जावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे. म्हणून समर्थांनी काय सांगितलं, जी सोसायटी आहे, जे आमचं कल्चर आहे, जे आमचं समाज आहे, त्या समाजाचे काही नियम आहेत, त्या नियमाप्रमाणे वागावं. म्हणजे आमच्या आयुष्यामध्ये जर ट्रॅफिकचे नियम आम्ही पाळत असू तर आम्ही ट्रॅफिकचे नियम पाळलेच पाहिजे. समाजामध्ये असं करावं, असं करू नये असं असेल तर ते आम्ही पाळलेच पाहिजेत.
जनासमाने ऐसी करावे क्रियास्थिती, म्हणजे कुठलं काम करावं आणि कुठलं काम, चोरी वाईट आहे तर चोरी वाईटच आहे, ती करू नये, अशा पद्धतीची क्रिया करावी, असं समर्थ सांगतात. आलियाचे समाधान हरिकथा निरूपण सर्वदा प्रसंग पाहुनी वर्तत जावे सदा. आणि मग समर्थ म्हणतात की बाकीच्याला जर आम्ही व्यवसाय करतो कशासाठी करतो, प्रपंच कशासाठी करतो, पोटा पाण्यासाठी, आमचं लाईफ कम्फर्टेबल होण्यासाठी करतो. एकदा आमचं लाईफ कम्फर्टेबल झाल्यानंतर, पोटा पाण्याची व्यवस्था झाल्यानंतर जे जे आम्ही काही करतो ते फक्त हे एका लिमिट पेक्षा जास्त आहे, ती आसक्ती आहे. म्हणून समर्थ आम्हाला सांगतात की एक पोटापाण्याचं आम्हाला एक कम्फर्टेबल लाईफ मिळाल्यानंतर आम्ही काय करावं, तर आम्ही हरिकथा करावी, म्हणजे आम्ही परमार्थ करावा, प्रपंच करावा नेटका, आणि त्याच्यानंतर काय करावं, परमार्थ विवेका करावा, विवेकाने करावा. बघा आज आमच्या आयुष्यामध्ये जर आम्ही आजूबाजूला बघितलं, समाजामध्ये फक्त प्रपंच करत जातो आम्ही, अकम्प्लिशमेंट्स भरपूर आहेत आमच्याकडे. एक बाबा घर असेल आणि घर जर आम्हाला सफिशियंट असेल तर आम्ही अनेक घरं करतो. का करतो, काही कारण नसताना करतो. आणि म्हणून समर्थ म्हणतात की व्यवसाय करावा बरोबर आहे, पण व्यवसाय केल्यानंतर एक ठराविक आम्हाला कम्फर्टेबल लाईफ मिळाल्यानंतर बाकी काय करावं, मग आम्ही परमार्थामध्ये आमचं लक्ष घालावं. सदा सर्वदा प्रसंग पाहुनी वर्तत जावे, जसा जसा प्रसंग येईल तसं तसं आम्ही वर्तन करावं. म्हणजे कसं की त्या प्रसंगामध्ये मी कसं वागणं अपेक्षित आहे याचा विचार करावा, त्याच्यावर सावधानता असावी. अखंड सावधानतेने बुद्धीने विचार घेऊन त्या प्रसंगातून कसं वागावं तसं करावं. जर त्या प्रसंगामध्ये त्या असताना जर आम्ही विचार केला नाही तर आम्ही नको ते बोलू, नको तसं आचरण करू. म्हणून आम्ही त्या प्रसंगामध्ये त्या प्रसंगानुरूप बोलावं, त्या प्रसंगानुरूप आचरण करावं, आणि मग अशा पद्धतीने आमचा आयुष्य किंवा आमचा दिवस घालवावा. ते म्हणतात की टाळ धाटी मुद्रा शुद्ध, अर्थ प्रमेय अन्वय शुद्ध, पद्य पत्ते दृष्टांत शुद्ध, अन्वयाचे सगळा, गाणे वाजवणे नाचणे, हस्तज्ञास दाखवणे, सभारंजके वचने, आडकथा छंदबंद सगळा. म्हणून समर्थ सांगतात की कशा पद्धतीने हरिकथा निरूपण हे सुद्धा कसं आहे, किंवा आम्ही एखाद्या व्यवहारामध्ये वागताना सुद्धा कसं वागावं हे त्यांनी सांगितलं. काय काय कशा पद्धतीने आम्ही कीर्तन करावं, कशा पद्धतीने अभंग म्हणावे, कशा पद्धतीने सभेचं रंजन करावं, हे सगळं समर्थ इथं सांगतात. समर्थ म्हणतात की बहुतांचे समाधान राखावे, बहुतास मानेल ते बोलावे, विलग पडो नेदावे कथेमध्ये सगळा. समर्थ म्हणतात की बहुतांशी म्हणजे लार्जर गुड, आपण असं म्हणतो की एखादं जर आम्ही ज्याला कृती करतो, ज्यावेळेला जर आम्ही लीडर असू, आम्ही जर मॅनेजर असू, किंवा आम्ही जर नेता असू, किंवा आम्ही समाजाचं जर प्रतिनिधित्व करणार असू, तर समाजाचं बहुतांश समाजाचं भलं व्हावं अशा पद्धतीने आम्ही डिसिजन घ्यावं. म्हणजे थोडक्यात काय की जर समजा 80% जर लोकांना त्याचा जर फायदा होणार असेल तशा पद्धतीने डिसिजन घ्या. म्हणून ते समर्थ म्हणतात की बहुतांचे समाधान राखावे, बहुतांस मानेल ते बोलावे, विलग पडो नेदावे कथेमध्ये सगळा. कारण का की जर आम्ही फक्त 20% बरं वाटेल म्हणून जर आम्ही केलं तर त्याचा उपयोग होणार नाही, त्याचे परिणाम लॉंग टर्म वाईट होतील, त्याचे परिणाम बरोबर होणार नाहीत. म्हणून समर्थांनी त्यावेळेला सुद्धा सांगितलं की आम्ही काय करावं, बहुतांचे समाधान राखावे, बहुतांश मानेल ते बोलावे, विलग पडो नेदावे कथेमध्ये सगळा. लोकास उदंड वाची आणू नये, लोकांचे उकलावे हृदय, तरी मग स्वभावे होय नामघोष श्राम. समर्थ आता जे याचा पुढचं थोडस जे निरूपण आहे किंवा समर्थ की जे अध्यात्मामध्ये आहे, जे महंत लोक आहेत की जे समाजाची उन्नती करावी यासाठी प्रयत्न करतात, त्यांनी काय करावं सांग. समर्थ म्हणतात की अरे ज्या वेळेला आम्ही एखादी कथा सांगतो त्यावेळेला त्या कथेमध्ये लोकांच्या मनामध्ये भाव निर्माण व्हावा, अशा पद्धतीने कथा सांगावी, अशा पद्धतीने लोकांना आचरणासाठी प्रवृत्त करावं, लोकांचा स्वभाव ओळखून नामघोष करावा. आणि नामघोष करताना भक्ती ज्ञान वैराग्य योग नाना साधनेचे प्रयोग, येणे तुटे भवरोग मात्र. म्हणून समर्थ म्हणतात की हे माझं दिनचर्या आहे बघा,
ज्या माणसाने प्रश्न विचारला त्या माणसाची दिनचर्या म्हणजे बघा समर्थ काय सांगतात की समर्थांनी असं कधी म्हणलेलं नाही की या स्टेजला तो माणूस आलेला आहे, त्या स्टेजला आलेला माणूस सुद्धा हळूहळू चांगला होऊ शकतो. साधनेनं तू हळूहळू सर्व वरच्या थराला जाऊ शकतो. उद्धरेत आत्मना आत्मानं करून तो अतिशय निकृष्ट पद्धतीला निकृष्ट पायरीला असलेला कुठलाही मनुष्य असेल तर तो अतिशय वरच्या पायरीला जाऊ शकतो असं समर्थांचं म्हणणं आहे. आणि समर्थांचा प्रयत्नवाद आम्हाला तिथपर्यंत घेऊन जाऊ शकतो. म्हणून समर्थ इथं त्याला असं म्हणलेलं नाही, त्याला समर्थांनी कमी लेखलेलं नाही. म्हणून समर्थांनी असं सांगितलेलं की आम्ही प्रत्येकाने कुणीही स्वतःला कमी लेखू नये. माझ्या हातनं हे होणार नाही, मी हे करू शकणार नाही, माझ्याकडे तेवढी कपॅसिटी नाही, माझ्याकडे एवढी कपॅबिलिटी नाही, मी तिथपर्यंत पोहोचणार नाही असं आम्ही कधीही म्हणू नये. म्हणून इथे म्हणतात समर्थ म्हणतात की अरे कोणीही तू कसाही असशील तरी या मार्गावर जर तू प्रयत्न केलास तर तू अतिशय वरच्या पायरीला जाऊ शकशील, याच्यात काहीच नाही. म्हणून अशा माणसाने काय करावं, आत्मनो मोक्षार्थ जगत हितायच, आधी पहिल्यांदाच प्रयत्नपूर्वक स्वतःचा उद्धार करून घ्यावा आणि उद्धार करत 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 त्यांनी समाजाचा सुद्धा उद्धारासाठी प्रयत्न करावा. आणि म्हणून समर्थ म्हणतात की कशा पद्धतीने प्रयत्न करावा, भक्ती ज्ञान वैराग्य योग नाना साधनेचे प्रयोग जेणे तुटे भवरोग मन मात्र राम. त्याचा फायदा कोणाला होतो, त्याचा फायदा त्या माणसालाच होतो. कारण का की तो माणूसच ज्या वेळेला अशा पद्धतीने प्रयत्न करतो, बघा विचार बघा, आता हे पुढचा समास पण येणार आहे की उत्तम लक्षण म्हणजेच समर्थांचा महंत आहे, समर्थांचा उत्तम पुरुष किंवा तो कसा आहे की तो स्वतःसाठी काही करत नाही. स्वतः त्यांनी सर्व प्रयत्न करून तो स्वतःला सुख समाधान शांतता मिळवलेली आहे. प्रयत्न करून ते स्वतः समर्थ झालेले आहे. स्वतः प्रयत्न करून ते आत्माराम पर्यंत या पायरीपर्यंत गेलेले आहेत. आणि मग ते काय करतात की ते स्वतः समर्थ झालेला पुरुष किंवा स्वतः समर्थ भक्ती ज्ञान वैराग्य योग नाना साधनेचे प्रयोग ज्या पायरीनं ज्या प्रयत्नवादाने समर्थ तिथपर्यंत पोहोचलेले आहेत, तोच प्रयत्नवाद समर्थ आता आमच्या समोर ठेवत आहेत आणि आम्हाला म्हणतायत की तो जर प्रयत्नवाद तुम्ही केला तर तुम्ही सुद्धा माझ्यासारखे समर्थ व्हा. हे या अध्यात्माचं एक प्रयोजन आहे, हेच दासबोधाचं प्रयोजन. म्हणून समर्थ म्हणतात की अरे तिथपर्यंत तू पोहोचल्यानंतर तू सुद्धा भक्ती ज्ञान वैराग्य योग स्वतः करावास आणि इतरांना सांगावास. ज्यावेळेला तू इतरांना सांगशील तू इतरांसाठीच सांगशील, पण त्याचा उपयोग तुलाच जास्त होईल. कारण सांगताना तू सुद्धा अतिशय सावधानतेने सांगतोयस. सांगताना तू स्वतः नुसतं सांगत नाहीस तर तू स्वतः प्रयोग केलेला आहेस, तू स्वतः ते आचरणात आणलेलं आहेस, तू तो आचरणात आणून तू स्वतः ते झालेला आहेस. त्याच वेळेला तू अनुभवानं तू बोलू शकतोस. म्हणून इथं सांगतात की जेणे तुटे भवरोग म्हणून मात्रे सिद्धा. म्हणून शास्त्रामध्ये सुद्धा आत्मावारे श्रोतव्य मंतव्य निधिध्यास्तव्य. तू आत्माचं श्रवण कर, मनन कर आणि निधिध्यासना म्हणजे त्याचं आचरण कर. आणि ते आचरण करत 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 तू इतरांनाही सांग, म्हणजे इतरांना सुद्धा त्याचा फायदा होईल. असं इथं समर्थ आम्हाला इथं सांगतात. जैसे बोलणे बोलावे तैसेची चालणे चालावे, मग महंतर या स्वभावे अंगी पांडेसरा. म्हणून समर्थ म्हणतात की या स्टेप बाय स्टेप दिनचर्या कधी सांगितली समर्थांनी, अतिशय खालच्या पायरीला म्हणजे मी जगावं का मरावं हा प्रश्न घेऊन आलेला माणूस आहे. त्या माणसाला उपदेश करताना समर्थ सांगतात की अरे तू तिथून चालू कर आणि तू कुठेपर्यंत जा, अतिशय महंतपणापर्यंत तू जाऊ शकतोस, तुझ्या प्रयत्नाने जाऊ शकतोस, त्या व्हिजन आणि मिशननी तू जाऊ शकतोस. म्हणून इथं म्हणतात की हळूहळू काय करावं, जसं बोलणं असावं तसंच बोलावं आणि तसंच वागावं. जैसे बोलणे बोलावे तैसेची चालणे चालावे. नो स्प्लिट पर्सनॅलिटी, आत एक आणि बाहेर एक चालणार नाही. जसं आत आहे तसंच बाहेर आहे, जसं बाहेर आहे तसंच आत आहे. अतिशय ट्रान्सपरंट पर्सनॅलिटी. आणि मग असं करता करता काय होईल तर महंत लीला स्वभावे अंगी पाणी. स्वतःलाच त्याचा फायदा होतो, त्या आचरणामुळे तो माणूस स्वतः होतो. बघा समर्थांनी सुद्धा सांगितलंय की समर्थांचं आचरण करत 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 म्हणजेच त्या रामाचं चरित्राचं आचरण, गुणगान, चरित्रगान, रूपगान करत करत काय झालं, ते स्वतः समर्थ झाले, स्वतः प्रभू श्रीराम झाले. म्हणून या सगळ्याचा फायदा कुणाला होतो, त्या माणसालाच होतो.
म्हणून हा सुद्धा एक प्रयत्नवाद अतिशय ऍक्च्युली इट इज समर्थांनी जो सांगितलेला आहे दासबोधामध्ये स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप जर आम्ही जर आचरणात आणला तर आम्ही सुद्धा खरोखरच समर्थ या शरीरामध्ये असतानाच या जन्मामध्येच होऊ शकतो. एवढा प्रोत्साहन एवढा प्रयत्नवाद समर्थांनी आमच्या समोर ठेवलेला आहे. म्हणजे हा समास ऐकल्यानंतर आम्ही कधीही असं म्हणता कामा नये की आम्ही या जन्मामध्ये समर्थ होऊ शकत नाही. समर्थ म्हणतात की अरे हा दासबोध वाचा, मी सांगितलंय त्याप्रमाणे प्रयत्न करा. 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, मनापासून प्रयत्न करा. आम्हाला समर्थ ची कृपा प्राप्त झाल्याशिवाय राहणार. यामध्ये कुठलाही संदेह नाही, यामध्ये कुठलीही शंका नाही. रामाची कृपा, समर्थांची कृपा, दासबोधाची कृपा आम्हाला झालीच पाहिजे. पुढे म्हणतात की युक्तीविण साजरा योग, तो द्वेषेचा रोग, संगतीच्या लोकांचा भोग उभा ठेला असता. म्हणून म्हणतात की आम्ही अखंड सावधानतेने वागणं आवश्यक आहे. 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी. म्हणून मी काय बोलतो, काय वागतो, कोण सत्संग आहे हे मी अतिशय सावधानतेने बुद्धीनं आम्ही आचरण दिवसाचं अनालिसिस दिवसाचं जे वागणं आहे ते मी केलं पाहिजे. संगतीच्या लोकांचा भोग उभा ठेला असता, ऐसे न करावे सर्वथा, जनास पाऊवे नये व्यथा, हृदय चिंतावे समर्थ रघुनासी. म्हणून माझा नेहमी सत्संग कसा असावा, लोकांची संगती कुणाची असावी, विषयांची भोग घेणाऱ्या लोकांची संगती जर मी ठेवली तर मी सुद्धा तसाच होईल, मी सुद्धा विषय भोगी होईल. म्हणून समर्थ म्हणतात की जर अध्यात्म करत असेल, मी जर साधक असेल तर मला काय करावं आणि काय करू नये हे डिसिप्लिन मला पाहिलीच पाहिजे. मी विषयभोगी लोकांची संगत सोडलीच पाहिजे. मी त्या कृती किंवा कुठल्याही काय गोष्टी पाहाव्यात आणि काय गोष्टी पाहू नयेत हे मी ठरवलंच पाहिजे आणि त्याप्रमाणे मी एक्झिक्युशन केलंच पाहिजे. हृदय चिंतावे समर्थ रघुनाथची सीसरा. सबंध 24 तास 24/7 ऑलवेज ऑन, ऑलवेज कनेक्टेड. कुणाशी? त्या रघुनाथाशी, त्या समर्थाशी, त्या आत्मारामाशी मी सदैव कनेक्ट असलंच पाहिजे. कारण हृदयामध्ये माझ्या चिंतन हे फक्त रघुनाथाचं आहे, आत्मारामाचं आहे. उदास वृत्तीस मानावे जन, कथेस विशेष कथा निरूपण, रामकथा ब्रह्मांड वेदून पल्याड विश्राम. जीवनामध्ये जगत असताना अतिशय उदासीन वृत्तीनं म्हणजे वैराग्यानं राहावं. वैराग्यानं राहावं म्हणजे सुखासमाधानानं राहावं म्हणजे जे काही मला मिळालेलं आहे त्याच्यामध्ये समाधान मानावं. आलिया भोगासी असावे सादर, अशा पद्धतीने किंवा जे काही माझ्या आयुष्यामध्ये आहे चांगलं वाईट ते ऍक्सेप्ट करून एक्सपेक्ट न करता मी या जीवनामध्ये जगावं. दिवसभर अशा पद्धतीने जगावं आणि काय करावं? रामकथा करावी. रामकथा ब्रह्मांड वेधून पहिल्याड न्हावी. म्हणजे ज्यावेळेला मी रामकथा करेन, ज्यावेळेला मी भगवंताचं गुणगान गाईन, त्यावेळेला माझ्यामध्ये उत्साह असावा, माझ्यामध्ये एक एनर्जी असावी आणि ती एनर्जी, तो उत्साह ब्रह्मांड भेदून द्यावी. म्हणजे काय तर त्याच्यामध्ये एक जयघोष असावा. त्याच्यामध्ये आपण सुद्धा म्हणतो ना की अभ्यास करताना बोलताना सुद्धा आम्ही कसं बोलतो? हळूहळू बोलतो. त्याच्यामध्ये एनर्जी नाही, त्याच्यामध्ये काही उत्साह नाही, त्याच्यामध्ये काही पॉझिटिव्ह नाही. अतिशय आम्ही म्हणतो ना की असं चाललंय आमचं आयुष्य, कसंही जसं चालेल तसं नाही. समर्थांचा प्रयत्नवाद कसा आहे? फुल एनर्जेटिक आहे. समर्थांचा प्रयत्नवाद हा रामाचा प्रयत्नवाद आहे. म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम आहे. कशामधून? मनामधून. पण ऍक्शन मध्ये बघा, प्रभू श्रीरामाने सुद्धा मर्यादा पुरुषोत्तम आहेत, पण ज्या वेळेला वनवासामध्ये गरज पडली त्यावेळेला प्रभू श्रीरामांनी वानरांची फौज जमा केली, वानरांमध्ये उत्साह निर्माण केला, वानरांमध्ये एक मोटिवेशन निर्माण केलं आणि कार्यामध्ये ते कार्य पार पाडलं. रावणाचा आणि त्या सगळ्या असुरांचा संहार केला. हे कसं? उदासी वृत्तीने केलं. म्हणजे उदास वृत्ती म्हणजे काहीच नको, माझ्यामध्ये आता मी काहीही करणार नाही, ही उदासी वृत्ती नाही. विवेकजन्य वैराग्य आहे, विवेकाने केलेली उदासी वृत्ती आहे. ते फ्रस्ट्रेशन नाही.
तो आळस नाही, तो प्रमाद नाही, तर ती उदासी वृत्ती ही विवेकजन्य कृपा. म्हणून इथं असा माणूस कसा असेल, तो रामकथा करताना ब्रह्मांड, तो असं तो नुसता रामकथा करताना कसा करेल, तर तो ब्रह्मांड भेदून जाईल. म्हणजेच काय, सगळ्यांच्या मनामध्ये, त्याच्या स्वतःच्या मनामध्ये रामाबद्दल एक अतिशय प्रेम असेल, रामाबद्दल अतिशय भक्ती असेल, त्याच्यामध्ये रामामध्ये असलेलं एक अतिशय रामाचं चरित्र, आणि गायन करताना ते चरित्र आचरण्यासाठी तो स्वतः तत्पर असेल, आणि तो इतरांनाही प्रोत्साहन देऊन त्यांना सुद्धा तो प्रोत्साहित करेल. आणि म्हणून ते म्हणतात की हेच महंताचं लक्षण आहे, हेच महंताचं कार्य आहे. असं समर्थ म्हणतात, सांग महंती संगीत गाणे, येथे वैभवास काय होणे, नभा माझी तारांगणे तैसे लोकसदा. अकलबंद नाही जेथे, अवघेची विस्कळीत तेथे, येथे अकले विनते काय आहे सदा. घालून अकलेचा पवाड, व्हावे ब्रह्मांडाहुनी जाड, तेथे कैसे आणले द्वाड करंट परस्ता. म्हणतात की अरे घालून अक्कलेचा पवाड म्हणजे काय, अखंड सावधान राहू बुद्धीनं. अक्कल हा शब्द आपल्या सगळ्यांना माहिती आहे. अक्कलेचा पवाडा म्हणजे बुद्धी. म्हणून समर्थांचा प्रयत्नवाद हा बुद्धीचा प्रयत्नवाद आहे. समर्थांचा प्रयत्नवाद म्हणजे नुसता प्रयत्नवाद नाही, बुद्धीनं विचार करून केलेला जे प्रयत्न आहेत ते डायरेक्टेड एफर्ट्स आहेत, म्हणजे युनिफाईड केलेले प्रयत्न आहेत. प्रयत्नामध्ये एक अतिशय एक रिलिजन आहे. म्हणून घालूनी अकलेचा पवाड, व्हावे ब्रह्मांडाहून जाड. म्हणजे समर्थ काय सांगतात आम्हाला, त्या माणसाला उपदेश करतायत बघा, काय करा, तर बुद्धीनं वागून काय कर, तू ब्रह्मांडाहून जाड हो. म्हणजे काय हो, तर तू ब्रह्मांड फेदून जा. म्हणजे आमच्या पुढे आमचे अजून दुसरे आदर्शवाद, म्हणजे आम्ही ज्याची भक्ती करतो ते आमचे हनुमान आहे, ज्यांनी बुद्धी, युक्ती आणि भक्ती ही इतकी प्रचंड केली की ज्याच्यातून ते ब्रह्मांड भेदून गेले. म्हणजे ते आम्ही त्यांच्यापुढे आम्ही आताच हनुमान जन्मोत्सव आम्ही साजरा केला. जन्म झाल्या झाल्या त्या सूर्याला बघितल्यानंतर त्या शक्तीनं, त्या बुद्धीनं ब्रह्मांड भेदून जाणं, म्हणजे त्या जे आम्हाला कधी, आता लिटरली त्याचा अर्थ घ्यायचा नाही, तर याचा अर्थ असा आहे की जे आम्हाला अतिशय अवघड वाटतं, जे आम्हाला इम्पॉसिबल वाटतं, ते करून दाखवणं, ही मनामध्ये असलेली ऊर्जा, ही मनामध्ये असलेला प्रयत्न करणं, म्हणजेच ब्रह्मांड भेदून जाणं. मनामधून आम्ही कुठलंही काम, आम्हाला असं इम्पॉसिबल नाही. इम्पॉसिबल इज द वर्ड इन द डिक्शनरी ऑफ फूल्स. हे अलीकडच्या भाषेतलं इंग्लिश मधलं असलेलं विधान आहे. ते विधान हे त्या काळात सुद्धा किती लागू होतं बघा. म्हणून म्हणतात की देयर इज नथिंग इम्पॉसिबल, एनिथिंग इज पॉसिबल. घालून अकलेचा पवाड, भावे ब्रह्मांडाहून जाड. तेवढं प्रोत्साहन आम्हाला समर्थाने दिलेलं आहे. एवढं आम्हाला सांगितल्यानंतर आम्ही कसं आयुष्य जगलं पाहिजे, आम्ही आमच्या तोंडातून एकही निगेटिव्ह शब्द आला नाही पाहिजे. आमचं आयुष्य पूर्णपणे सकारात्मक झालं पाहिजे. आमचं आयुष्य हे पूर्णपणे सकारात्मक झालं पाहिजे. कुठलाही प्रश्न आला, काहीही डिफिकल्टी आली, तरी ती सोडवण्याची उमेद आमच्या मनामध्ये असली पाहिजे, आमच्या बुद्धीमध्ये असली पाहिजे. काहीही जरी झालं तरी मी त्याच्यातून पार पडू शकू, एवढं माझ्या मनामध्ये उत्साह निर्माण झाला पाहिजे. काहीही इम्पॉसिबल जरी गोष्टी आल्या, म्हणून हनुमंताचं उदाहरण इथं सांगितलेलं आहे की हनुमंताला कुठलाही प्रसंग ज्यावेळेला येईल त्यावेळेला हनुमंत काय करायचे, तर त्या प्रसंगापेक्षा मोठं व्हायचं. म्हणजे काय, तर थोडक्यात कुठलाही प्रसंग हा साधा किंवा अवघड नाही, कुठलाही हा प्रसंग हा सोपा किंवा मोठा नाही. प्रसंगानुरूप मी स्वतःला मोठं करणं, प्रसंगापेक्षा मोठं होणं, म्हणजेच काय होणं, तर मी हनुमंत माझ्यामध्ये असलेला इन्व्होक करणं. आमच्या प्रत्येकाच्या मनामध्ये, प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये हनुमंत आहे, आणि हनुमंत आहेत म्हणजेच माझी स्वतःची बुद्धी आहे. म्हणून त्या बुद्धीचा वापर करणं, हे वापर करणे कुणाच्या हातात आहे, माझ्याच हातात आहे. माझ्या बुद्धीचा वापर करणं हे दुसऱ्याच्या हातात कसं असू शकेल, माझ्या बुद्धीचा वापर करणं हे माझ्याच हातात आहे. म्हणून समर्थ म्हणतात की घालून अक्कलेचा पवाड, व्हावे ब्रह्मांडाहून जाड, तेथे कैचे आणले द्वाड करंट. पण श्रीराम समर्थ क्वेश्चन विचारतात, अरे जर असा जर तू वागलास तर त्या तेथे कैचे आणले द्वाड करंट. पण श्रीराम, अरे ते करंटपण म्हणजे काय,
लहानपण, करंटपण म्हणजे काय? कमीपणा. कमीपणा म्हणजे काय? की मला हे जमत नाही, मला हे समजत नाही, मला हे कळत नाही, माझ्या हातातून होणारच नाही, मी हे करू शकत नाही, ते फार मोठं आहे, अरे हे हे मी काही समर्थ होऊ शकणार नाही या जन्मामध्ये, असे मला 10 जन्म घ्यायला लागतील. कारण का? की माझी बुद्धी कमी आहे, माझं मन कमी आहे. हे जे आहे याला करंटपणा. हा जो आहे हा निगेटिव्ह थॉट आहे. हा जो आहे हा निगेटिव्ह थॉट आहे. म्हणून समर्थ काय म्हणतात की अरे प्रत्येकामध्ये ती बुद्धी आहे, प्रत्येकामध्ये ती शक्ती आहे, आणि म्हणून खालून अकलेचा पवाड व्हावे ब्रह्मांडाहून जाणे. म्हणजे काय? प्रत्येकाने काय करावं? आतच असलेल्या उद्धरेत आत्मना आत्मानम, आतच असलेल्या शक्तीचा, आतच असलेल्या माझ्या मनामध्ये असलेल्या बुद्धीचा आधार घ्यावा आणि काय करावं? ब्रह्मांड भेदून जावं. जसं हनुमंतानी ब्रह्मांड भेदलं, हनुमंतानी एक उड्डाण केलं, 7 समुद्रापर्यंत गेले आणि सीतामाईचा शोध घेतला. उड्डाण केलं आणि ते इम्पॉसिबल असलेल्या त्या सूर्याला पकडण्यासाठी ते निघाले. हेच ब्रह्मांड भेदणं आहे, हेच ब्रह्मांडापासून जाड होणं आहे. म्हणून रामायणामधून, या समर्थामधून किंवा दासबोधामधून समर्थ आम्हाला तेच सांगतात की अरे आम्ही कधीही स्वतःला लहान समजू नये, आम्ही कधीही आमच्यामध्ये कॅपॅबिलिटी नाही असं समजू नये. आमचे प्रयत्न कमी पडतात हे आम्ही ओळखावं आणि काय करावं? तर त्या रामाला प्रार्थना करावी. आतच असलेल्या आत्मारामाला म्हणावं की हे आत्मारामा, हे भगवंता, तू मला ब्रह्मांड भेदण्यासाठी मदत कर. म्हणजे बघ, माझ्यामध्ये कुठलाही कमीपणा येत नाही. जर मी स्वतःला कमीपणा दिला, मी स्वतःला केपेबल नाही असं समजलं, तर आतच असलेल्या माझ्या आत्मारामाला मी कमी लेखण्याचं, आतच असलेल्या माझ्या आत्मारामाला मी न ओळखण्यासारखं आहे. म्हणून इथं म्हणतात की खालून अकलेचा पवाड व्हावे ब्रह्मांडाहुनी जाड, तेथे कैचेले आणिले द्वाड करंट असतात. आणि एवढं सगळं सांगितल्यानंतर आता ह्याच्यापेक्षा पुढे काय सांगायचं? समर्थ एखादा माणूस अतिशय खालच्या पाळीचा आहे की जो ह्या लेवलला आलेला आहे की मी आता जगावं का मरावं. म्हणजे थोडक्यात इथपर्यंत तो आता फ्रस्ट्रेट झालेला आहे, इतका डिस्ट्रेस झालेला आहे, इतका डिप्रेस झालेला आहे. अशा पद्धतीने आता जीवनामध्ये काहीही अर्थ नाही, जीवनामध्ये आता काहीही तथ्य नाही, मी जीवन कशाला जगू, जगू का मरू, इथपर्यंत आलेल्या माणसाला समर्थाला कुठं आणून सोडलेला आहे समर्थांनी? या समासामध्ये खालून अकलेचा पवाड व्हावे ब्रह्मांडाहुनी जाड, तेथे कैचेले आणिले द्वाड करंट पण असता. अरे अशा पद्धतीने तू वागलास, अशा पद्धतीने तू विचार केलास, अशा पद्धतीने तू आचरण केलंस, मी तुला आता सगळं सांगितलेलं आहे. विजन दिलेली आहे, मी तुला मिशन दिलेलं आहे, मी तुला तू काय होऊ शकशील इथपर्यंत सांगितलेलं आहे. आणि नुसतं सांगून थांबलेलं नाही, तर तू काय करावंस डे बाय डे, अवर बाय अवर, सेकंड बाय सेकंड, हेही मी तुला सांगितलेलं आहे या समासामध्ये. आणि मग समर्थ म्हणतात की येथे आशंका फिटली. आता आशंका फिटायलाच पाहिजे. आता माझ्या मनामध्ये कुठलीही शंका राहणार नाही. माझ्या मनामध्ये एवढं प्रोत्साहन मी समर्थाने दिलेलं आहे. माझं समर्थाने माझं मन इतकं विशाल केलेलं आहे. ब्रह्मांडाला भेदून देण्याची शक्ती समर्थाने माझ्या मनामध्ये आणलेली आहे. म्हणून इथे म्हणले की येथे आशंका फिटली. तो माणूस काय म्हणेल की आता मला काहीही नको, मला पूर्णपणे कळलेलं आहे. बुद्धी येथून प्रवेशली, म्हणजे माझ्या मनामध्ये बुद्धीचा प्रवेश झालेला आहे. मगाशी तो माणूस काय म्हणत होता? मी जगू का मरू? म्हणजे त्यावेळेला काय की तो मनाने विचार करत होता. मनाचं लक्षण काय आहे? शंका, कुशंका, हेच मनाचं लक्षण आहे. पॉझिटिव्ह थॉट आणि निगेटिव्ह थॉट हेच मनाचं लक्षण आहे. मी करू का करू नको, हा द्विधा मनस्थिती, हेच मनाचं लक्षण आहे. मी जगू का जगू नको, हेच मनाचं लक्षण आहे. मला येत नाही, हेच मनाचं लक्षण आहे. निगेटिव्ह विचार हेच मनाचं लक्षण आहे. म्हणून ते समर्थ म्हणतात की काय केलं समर्थांनी? फक्त मनाचे इमोशन्स कमी केल्या, मन थोडस बाजूला सारलं आणि मनावर बुद्धीनं विजय मिळवला. बुद्धी येत प्रवेशली, म्हणजे ज्या वेळेला आमच्या अंतःकरणामध्ये बुद्धी वरचढ होते, बुद्धी मनापेक्षा श्रेष्ठ होते, त्यावेळेला माणसाचं आयुष्य हे व्यवस्थित चालायला लागतं.
आणि काही एक आशा वाढली अंतःकरणीसला. म्हणून समर्थांनी काय केलं या समासामध्ये? समर्थांचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे? एवढं एकच ऑब्जेक्टिव्ह आहे. काय आहे? तर मनामध्ये एक अतिशय प्रोत्साहन दिलं, मनामध्ये इमोशन्स कमी केल्या, अंतःकरणामध्ये मनाचा रोल काय आणि बुद्धीचा रोल काय हे आम्हाला दाखवून दिलं आणि आम्हाला सांगितलं की सावधानतेने बुद्धीनं विचार करून विवेकाने तू आयुष्य जग. आणि जर तू अशा पद्धतीने तू आयुष्य जगलास, तुझ्यासाठी न जगता वैराग्याने जगलास, उदासीनतेने जगलास, हरिकथा केलीस, म्हणजेच त्या रामाचे गोडवे गायलेस, आणि असं करत 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 तू स्वतःचा उद्धार करून घेतलास आणि इतरांचाही उद्धार केलास, तर काय केलास तू? तर तू स्वतः तू ब्रह्मांडापासून जाड झालास. म्हणजे तू ब्रह्मांड, स्वतः ब्रह्मांड झालास. म्हणजेच तू काय झालास? तू राममय झालास. आणि तो राममय हा लिमिटेड नाही, तो राम हा इन्फायनाइट आहे, तो अनलिमिटेड आहे. माझं अंतःकरण पूर्वी संकुचित होतं, माझं अंतःकरण माझ्यासाठी फक्त लिमिटेड होतं. मी हे करू शकतो का नाही, मी करू शकत नाही, मी जगू का नको, मी लिमिटेड होतो. त्या लिमिटेड असलेल्या माणसाला समर्थांनी अनलिमिटेड करून सोडलं. त्या लिमिटेड असलेल्या माणसाला समर्थांनी इन्फायनाइट करून सोडलं. समर्थांनी त्या पिंडाला ब्रह्मांडापर्यंत सोडलेलं. त्याला आशा दिलेली आहे, त्याला एक 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 आयुष्य कसं जगावं याचा त्याला पुरुषार्थ दिलेला आहे. त्याला प्रयत्नवाद काय आहे हे सांगितलेलं आहे. आणि प्रयत्नांती परमेश्वर हेच आम्हाला समर्थांनी या समासामध्ये सांगितलेलं आहे. आणि म्हणून अंतःकरणामध्ये आमच्या मनामध्ये बुद्धीचा रोल सांगून आम्हाला प्रोत्साहन देऊन समर्थ इथं सांगतात. आणि समर्थ म्हणतात की प्रयत्नवाद हेच सगळ्यात मोठं आहे. प्रारब्ध आणि प्रयत्न, प्रारब्ध आणि पुरुषार्थ असं ज्या वेळेला संघर्ष निर्माण होतो त्यावेळेला समर्थ सांगतात की प्रारब्ध कसंही असेल, तुझं प्रारब्ध कितीही खडतर असेल, तर तू जर प्रयत्नवाद जर धरलास, तू जर पुरुषार्थाने धरलास, तर तू त्या प्रारब्धावर मात करू शकशील. तू कितीही खालच्या पातळीवर असशील, तू कितीही खालच्या लेवलला असशील, तू कसाही जरी असशील तरी तू अतिशय उच्चतम पातळीला जाशील, तुझ्या प्रयत्नानं जाशील, यात कोणतीही शंका नाही. जर तू प्रयत्न करशील तर तुला परमेश्वर सुद्धा मदत करेल. जर तू प्रयत्न करणार नाहीस तर तुला परमेश्वराचे उपआशीर्वाद मिळणार नाही. म्हणून समर्थांनी ह्या प्रयत्नवादाला कशी जोड दिली बघा, की गॉड हेल्प दोज हू हेल्प देमसेल्व्स. इंग्लिशमध्ये वाक्य आहे. आता ही सगळी वाक्य कुठून आली? या सगळ्या शास्त्रामधून आली, या दासबोधामधून आली, या समर्थांनी किंवा गीतेमध्ये सुद्धा जो सांगितलेली गीता भगवंतांनी अर्जुनाला प्रयत्नवादच सांगितलेला आहे. अर्जुन हतबल झालेला आहे. अर्जुन फ्लाइट म्हणजे सगळं सोडून तो आता आपल्या फॉरेस्ट मध्ये म्हणजे तो संन्यास घ्यायला निघालेला आहे. अशा माणसाला भगवंतांनी गीता सांगितली. बघा, म्हणजे आम्ही गीता किंवा शास्त्र आम्हाला आळशी करत नाही. शास्त्र आम्हाला कधीही निगेटिव्ह नेत नाही. कधी आम्हाला आमच्या आयुष्यामध्ये एक उदास निर्माण करत नाही, तर आमच्या आयुष्यामध्ये एक अतिशय छान प्रोत्साहन देतो. एक प्रयत्नवाद, एक अतिशय भगवंताचा प्रयत्नवाद असा आम्हाला देतो. आणि असा जर आम्ही प्रयत्नवाद केला तर आम्हाला काहीही कमी होणार नाही, आम्हाला काहीही कमी पडणार नाही. आणि आम्ही कितीही खालच्या पातळीवर जरी असो, क्षिप्रम भवती धर्मात्मा, भगवंताचं वचन आहे की अरे क्षिप्र म्हणजे फास्ट, म्हणजे त्याच्यामध्ये किंचितही विलंब लागत नाही. तू जर अशा पद्धतीने जर वागायला लागलास, अशा पद्धतीने विचार करायला लागलास आणि या अशा पद्धतीने जर आचरण केलंस तर तू काय होशील? तर तू शीघ्रातिशीघ्र म्हणजे दिस इज द फास्टेस्ट पाथ विदाउट एनी हर्डल्स, विदाउट एनी सिग्नल्स. हा हायवे आहे, हा फ्रीवे आहे. म्हणून समर्थांनी सांगितलेला या प्रयत्नवाद, हा जो प्रयत्नवाद हा नुसता प्रयत्नवाद नाही. या प्रयत्नवादामध्ये डायरेक्शनल प्रयत्नवाद आहे. त्याला व्यवस्थित एक डिरेक्शन आहे आणि त्या डिरेक्शननी म्हणजे थोडक्यात काय की गायडेड
मेडिटेशन जसं म्हणलं जातं तसं गायडेड प्रयत्नवाद आहे, गायडेड हा एफर्ट्स आहेत. आणि समर्थांनी सांगितले की अशा पद्धतीने जर तू एफर्ट्स घेतलीस, अशा पद्धतीने तू प्रयत्न करत राहिलास तर तू शीघ्र अतिशय वरच्या पायरीला जाशील, यात कोणतीही शंका नाही. समर्थांचे कृपाशीर्वाद या समासामध्ये अतिशय स्पष्टपणानं आम्हाला दिलेले आहेत. म्हणून समर्थांचे जर आशीर्वाद आम्हाला जर पाहिजे असतील, त्या रामाचे आशीर्वाद कृपाशीर्वाद जर आम्हाला पाहिजे असतील, तर आम्ही सुद्धा या समासाचं आचरण शब्द केलं पाहिजे. आम्ही सुद्धा या समासाचं आचरण क्षणोक्षण म्हणजे एव्हरी सेकंड, एव्हरी मिनिट, एव्हरी अवर, 24 अवर्स, 365 डेज केलं पाहिजे. आमचा स्वतःच जे बुद्धी आहे ती जागृत ठेवली पाहिजे. अखंड सावधानतेने अलर्ट राहून आमच्या आयुष्यामध्ये प्रत्येक प्रसंगामध्ये वागलं पाहिजे आणि आम्हीच आमच्या आयुष्याचा उद्धार करून घेतला पाहिजे. अशा पद्धतीने आम्हाला प्रोत्साहन समर्थांनी जर दिलेलं असेल तर ते समर्थ सांगतात की मी हे प्रत्येक शब्द म्हणजे मी स्वतः समर्थ आहे, प्रत्येक शब्द मी स्वतः रामदास स्वामी आहे. आणि जर हे शब्द जर तेवढे जर ताकद या शब्दामध्ये असेल तर या समासाप्रमाणे जर आम्ही आचरण केलं तर आम्ही स्वतः समर्थ होऊ, आम्ही स्वतः तिथेपर्यंत जाऊ, यात कोणतीही शंका नाही. आज या समासाचा शेवट करताना मी समर्थांच्या चरणी प्रार्थना करतो की हा प्रत्येक या समासामध्ये असलेल्या शब्द आणि शब्दाचं समर्थांनी घालून दिलेल्या प्रयत्नवादाचं आम्ही आचरण करावं. ऑलवेज ऑन, ऑलवेज कनेक्टेड, 365 डेज, शरीर पडेपर्यंत आम्ही ते आचरण करावं. एवढंच आम्ही करू शकतो, एवढंच आम्ही करणार आहे. आणि आम्हाला त्यांचे कृपाशीर्वाद द्यावेत, सगळ्यांसाठी द्यावेत, सगळ्या साधकांसाठी द्यावेत, अशी प्रार्थना करून यास थांबतो. हरिओम. प्रार्थना म्हणते, कल्याण करी रामराया देवराया, कल्याण करी रामराया, जनहित विवरी, जनहित विवरी, जनहित विवरी, कल्याण करी रामराया. तळमळ तळमळ होतची आहे, होतची आहे, हे जन हाती धरी दयाळा, कल्याण करी रामराया. अपराधी जन चुकतची गेले, चुकतची गेले, तुझा तूची सावरी दयाळा, कल्याण करी रामराया. कठीण त्यावरी कठीणची झाले, कठीणची झाले, आता न दिसे उरी दयाळा, कल्याण करी रामराया. कुठे जावे काय करावे, काय करावे, आरंभिली बोहरी दयाळा, कल्याण करी रामराया. दास म्हणे आम्ही केले पावलो, केले पावलो, दयेसी नाही सरी दयाळा, कल्याण करी रामराया. रामराया कल्याण करी देवराया, देवराया कल्याण करी रामराया. नेमप्रमाणे मी लाईन्स ओपन केलेल्या आहेत. आता या अर्थात या समासावर काही क्वेश्चन्स विचारायचं काही कारणच नाही, कारण सगळेच साधक आहात, सगळेच साधक आहेत. गेले अनेक वर्ष आपण दासबोध अभ्यासतो आहोत, म्हणजे प्रत्येकाने याचा अनुभव घेतलेलाच आहे आयुष्यामध्ये जीवन जगत असताना. तर क्वेश्चन पेक्षा जर कोणाचे काही अनुभव असतील की ह्या समाजाच्या अनुषंगाने समर्थांचा जो प्रयत्नवाद आहे त्याच्या अनुषंगाने जर कोणाचे काही जर अनुभव असतील तर ते शेअर करायला काहीच हरकत नाही. सगळ्यांचे फोन्स अनम्यूट करायला लागतील, कारण मी हे केलेलं आहे, ऑन केलेले आहे. तर
प्रत्येकाला कोणाला जर काही बोलायचं असेल तर माईक अनम्यूट करायला लागेल आणि मग बोलायला लागेल. जय श्रीराम. मी बोलू का? हा बोला की ज्योतिताई बोला. जय श्रीराम. आजच्या ह्याच्यातला प्रयत्नवाद हा समास आहे, ह्याच्यावरती प्रश्न तर काही नाही आहे, परंतु त्या काळामध्ये सुद्धा समर्थांनी आज आपण फक्त पॉझिटिव्ह राहा, पॉझिटिव्ह विचार करा असं समाजात बोलल्या जातं बऱ्यापैकी, परंतु त्या काळामध्ये त्यांनी माणसांनी हे पॉझिटिव्ह कसं राहावं, विचार पॉझिटिव्ह नुसत्या एकच मुद्द्याने होणार नाही, तर अनेक पैलू, अनेक चौफेर विचार करून त्यांनी संग, विचार, कर्म या सगळ्या ह्याच्यातनं तुम्ही पॉझिटिव्ह कसं राहायचं, सकारात्मक कसं राहायचं हे जे सांगितलं, आणि तो मग तसा प्रयत्न करून मग तुम्ही पिंडी ते ब्रह्मांडी, लहानाचे मोठे, त्याच्यानंतर कमीपणातनं मोठेपणा, लिमिटेड पासून अनलिमिटेड, फायनाईट पासून इनफायनाईट कसं होता येईल याचं काय सुंदर सांगितलं, आणि तुमचं प्रवचन खूप सुंदर झालेलं आहे. मला हे सगळे मुद्दे खूप आवडलेत. आणि तुम्ही सांगितलेला मुद्दा अतिशय बरोबर आहे. आपण थोडंसं डोळ्यासमोर विचार करूया. 400 वर्षापूर्वी जर आम्ही गेलो तर त्यावेळेला समाजाची सिच्युएशन कशी असेल, म्हणजे जर आम्ही बघितलं तर त्यावेळेला यवनांचं राज्य होतं. या महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर म्हणजे लोकांना किंवा कुणालाही देवळात जाणंही मुश्किल झालेलं होतं. म्हणजे आपण जे बघतो आता सध्या अगदी आपल्याला इमॅजिन करायचं असेल तर आता जर आपण बघितलं तर आपल्या शेजारच्या देशामध्ये जे हल्ले होत आहेत, ह्याच्यामध्ये हिंदूंवर हल्ले होत आहेत किंवा जे ह्याच्यामध्ये बांगलादेशमध्ये, की त्या पद्धतीने जर ते तशा पद्धतीने जर आजूबाजूला वातावरण असेल, समाजामध्ये जर वातावरण असेल, जर मी आज मला बाहेर पडल्यानंतर मी व्यवस्थित घरी परत येईल का नाही अशी जर माझ्या मनामध्ये जर शंका निर्माण होत असेल किंवा माझ्या मी किती सेफ आहे हेही मला जर कळत नसेल, अशा काळामध्ये समर्थांनी हे सांगितलेलं आहे. म्हणजे त्या काळामध्ये आम्ही माणसं, म्हणजे त्या काळात आमचे पूर्वज जे असतील ते किती घाबरून राहत असतील, किती मनाने खचलेले असतील किंवा किती भीतीने राहत असतील याची जर आम्ही कल्पना केली तर अशा माणसाला, अशा समाजाला वरती काढण्यासाठी, म्हणजे जसं शिवाजी महाराजांचं कार्य मोठं आहे, पण त्या शिवाजी महाराजांच्या थोडक्यात त्यांनी लढाया केल्या, पण लढाई करणारा जो मावळा आहे त्याच्या मनाचं जे सामर्थ्य वाढवण्याचं काम आहे ते काम समर्थांनी त्या काळामध्ये केलेलं आहे. म्हणून समर्थांचा जो प्रयत्नवाद त्या काळामध्ये किती महत्वाचा होतो हे आम्हाला आता कळेल, म्हणजे थोडीशी आम्ही इमॅजिन करू शकतो. मग जर ते जर आम्ही केलं तर आमच्या आत्ताच्या काळामध्ये आमच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे. खरं तसं बघायला गेलं तर आत्ताच्या सध्याच्या काळामध्ये आम्हाला प्रॉब्लेम आहेत, बरोबर आहे, प्रश्नच नाही. कुठल्याही तुम्ही काळामध्ये गेला तरी प्रॉब्लेम, म्हणजे अर्जुनाला सुद्धा प्रॉब्लेम होते, समर्थांना सुद्धा प्रॉब्लेम होते, माऊलींच्या काळामध्ये प्रॉब्लेम होते, महाराजांच्या काळामध्ये प्रॉब्लेम होते, प्रॉब्लेम तर असणारच आहे. पण आम्ही ह्या काळामध्ये असताना आम्ही त्या काळाचा उपयोग आम्ही आमच्यासाठी कसा करावा, हे दासबोधाची शिकवण आम्ही आमच्या आयुष्यामध्ये कशी वापरावी, आणि आमचं आयुष्य एकाच जन्मामध्ये, हे शरीरामध्ये असतानाच याची तोही याची तोळा, आम्ही कसं वागावं याचं साक्षात आम्हाला समर्थांनी आमच्या समोर या समासातून दिलेलं आहे. म्हणून खूप समर्थांचं म्हणजे किती म्हणजे कृपा आहे आमच्यावर, की त्या काळामध्ये 400 वर्षामध्ये आम्ही आमच्या समोर लिहून ठेवलं, आणि अतिशय साध्या सिंपल मराठीमध्ये आहे. गीता कळायला अवघड आहे, संस्कृत मध्ये आहे, ज्ञानेश्वरी अवघड आहे कारण ते भाषा अवघड वाटते, पण गेल्या या 400 वर्षातल्या या सिंपल भाषेमध्ये जे एक कॉमन सेन्स म्हणतात तशा ज्या भाषेमध्ये समर्थांनी ते लिहून ठेवलेलं असल्यामुळे आम्हाला ते अजून जास्त सोयीचं सोपं वाटतं, आणि त्यामुळे ते आम्हाला ते ऐकण्यासाठी ह्याच्यातून नुसता प्रयत्न करा असं म्हणणं नाही, पण प्रयत्न सुद्धा किती विविध अँगल्स करायला हवेत. किती विचार, नुसताच एक प्रयत्न करा म्हणजे काय की खूप मेहनत, त्याच्यासाठी तुम्ही सावधान कसं राहायला हवं, तुमचे आचार विचार कसायला हवे, संघ कसा असायला हवा, प्रयत्न कसे करायला हवे, किती कॉन्सन्ट्रेशन, किती पैलू सांगितलेत, हे सगळ्यात महत्वाचं आहे. हॅलो, हो बोला, ऐकू येत आहे? हो, ऐकायला येत आहे माझं? हो, येत आहे.
हा त्याच्यानंतर मी दासबोधात खूप उशिरा आले. मी नेहमी सांगते लहानपणी मी फक्त हे मनाचे श्लोक जे आहेत ना ते पूर्ण केले, पण त्याची सुद्धा नुसतं ते पाठांतर करून माझ्या जीवनामध्ये मला त्याचा कृपा म्हणावी त्यांची झालेली, की पाठांतर लहान वयात केल्यामुळे, की आपोआपच अनेक प्रसंग जीवनामध्ये येतच असतात. तर त्याच्यामध्ये आपोआपच मला कसं काय सोल्युशन मिळत गेलं, कसलंही सोबत नाही काही नाही, पण स्वतःलाच आपले विचार कसे प्रगल्भ होऊन समर्थनी त्या प्रसंगातून बाहेर येण्यामध्ये समर्थ बनवलं. हे असे खूप प्रसंग आहेत. पण मला ह्याच्यावरनं आठवलं की त्यांची कृपा असायला हवी, त्याच्यासाठी आपले प्रयत्नवाद खूप छान सांगितला तुम्ही. नवीन पद्धतीने जे तुमचे इंग्लिश प्रोव्हर्ब वगैरे वापरून सांगतात ते पण अत्यंत सुंदर असतं. जय श्रीराम. जय श्रीराम. शीलाताई तोडकर काकू. हा तोडकर काकू आवाज येत नाहीये. बहुतेक अनम्यूट नाही. हे तर स्पीकर तर ऑन दिसतोय, माईक ऑन दिसतोय, पण आवाज येत नाहीये. हॅलो. हा आता येतो. अच्छा. हा नमस्कार दादा. नमस्कार. त्यावेळेस म्हणजे आता आम्ही जे ठिकाण बघतोय टाकळीचं समर्थांचं, तर आजही निर्मनुष्य म्हटलं तरी चालेल अशी तिथे अवस्था आजही आहे. तर 400 वर्षापूर्वी तर कशी असेल, आणि इतक्या लहान वयामध्ये समर्थ तिथे आले, आणि खरोखर हा प्रयत्नवादच त्यांचा होता, बुद्धीचा प्रयत्नवाद म्हणावा लागेल. आणि आपल्या दृष्टीने तर फार अवघडच येते, कारण मार्गदर्शन पण प्रयत्नवाद हा प्रत्येक शब्द समर्थांचा आणि अक्षरशः त्यांच्या स्वतःच्या अनुभवातलाच तो आहे, आणि तो आपल्यापर्यंत तुम्ही आमच्यापर्यंत तो पोहोचवला. मन आणि बुद्धी हे दोन्ही रोल कसे असावे हे समर्थांनी ह्या अध्यायातून आपल्याला सांगितलेत. परंतु जेव्हा आम्ही डोळ्यांनी बघतो टाकळीचं ठिकाण, तर आता हे जेव्हा ऐकतो निरूपण वगैरे, त्यावेळेस असं वाटतं की खूप कठीण तो काळ असेल, आणि खूप प्रयत्नवाद हा शब्द खूप आपल्याला सोपा वाटतो, पण त्यांचे प्रयत्न किती असतील ते आज अनुभवणं, म्हणजे आपण तर सगळं उपलब्ध असताना सुद्धा या गोष्टी आपल्याला खूप अवघड वाटतात. त्यांना तर केवढा अवघड झालेला असेल. आणि खरोखरच आपण प्रत्येक वेळेस प्रारब्धाकडे की आपल्या नशिबात आहे, पण त्यांचं कसं असेल, प्रारब्ध कसंही असलं तर त्यांनी प्रयत्नवादाला महत्वाचं त्यांनी म्हटलंय. प्रयत्नांती परमेश्वर, की तुम्ही प्रयत्न हा त्यांनी आपल्याला सांगितलंय, आणि खरोखर मनावरच बुद्धीने विजय मिळवायला त्यांनी सांगितलंय. आणि खूप छान आजचा अध्याय झाला. प्रश्न नाही, कारण खूप इतकं समजून समजून प्रत्येक वेगवेगळे उदाहरणं देऊन, हनुमंतांचं वगैरे इतके उदाहरणं देऊन सांगितलेलं आहे. आणि खरोखरच स्वतःमध्ये आपण नेहमीच जो प्रारब्धाला दोष देतो तो कमी होईल, आणि प्रयत्न करत राहणं. कारण आम्ही विनाताई आणि मी आता बंगलोरला दोघींनी कन्नड क्लास लावलाय. तर त्यावेळेस आम्ही दोघी एकमेकीला म्हणत असतो की बापरे किती कठीण आहे आपल्याला, पण शेवटी प्रयत्न करावेच लागतील. विनाताई म्हणतात आपल्याला काहीच येत नाही. म्हटलं आपली भाषा नाही ती, आपण प्रयत्न करणार. आणि आता तर हे निरूपण ऐकल्यानंतर तर की नाही, प्रयत्न करायचा, आपल्याला नक्कीच बोलता येईल. ती भाषा समर्थाने एवढ्या कठीण परिस्थितीत सगळं काढलंय, आपल्याला एवढं सगळं अगदी, आणि तुम्ही अगदी चमच्याने घातल्यासारखं देताय. आणि शिवाय उदास वृत्ती तर खूप अर्थ वेगळा मनामध्ये होता, पण जे मिळालं त्यात समाधान मानावं हे समर्थांनी सांगितले. आणि खरोखर त्यावेळेस त्यांनी सुद्धा त्याच्यातनं ते गेले. आणि आपण तर हे त्यातनं शिकलंच पाहिजे की जे मिळालं त्याच्यात समाधान मानून पुढे याच्यातून जायचंय आणि प्रयत्नवाद करत राहायचा. धन्यवाद दादा, खूप खूप धन्यवाद. तुम्ही तर खरं की भाग्यवान आहात. नाशिक त्र्यंबकेश्वर अगदी जवळ आहे, त्यामुळे टाकळी तुम्ही म्हणला ते अगदी म्हणजे बऱ्याच वेळेला आपण ह्या सगळ्या स्थानांना जर आपण जर भेट दिली तर आपल्याला कळतं की आता जर ही ठिकाणं जर अशी असतील तर त्यावेळेला ती कशी असतील. किंवा इव्हन आम्ही चाफायला गेलो, सज्जनगडवर गेलो, किंवा त्या समर्थांची 11 मारुती इथे जर आम्ही भेट दिली तर त्यावेळेला लक्षात येतं की किती लहान गावामध्ये किती कमी सुविधा असताना
समर्थांनी फक्त तो प्रयत्न कशाच्या जोरावर केला असेल तर तो एकच गोष्ट आहे की ती भगवंतावर, रामावर असलेली श्रद्धा, की ही एकच श्रद्धा आम्हाला आमच्या आयुष्यामध्ये तारून नेते हे समर्थाने सांगितले. कारण कितीतरी आमच्या आयुष्यामध्ये अशा अनेक प्रसंग येतात की आम्हाला तिथे नको वाटतं, आमची थोडस बेसिकली प्रयत्नात कमी पडतोय का वाटतं. म्हणजे बेसिकली फ्लाईट आणि फाईट याच्यामध्ये आमची फाईट करण्याची वृत्ती कमी होते आणि आम्हाला तिथनं पलायन करावं असं वाटतं किंवा ते सोडावं असं वाटतं किंवा शक्ती आमची कमी पडते. आणि त्यावेळेला समर्थांनी एकच केलं असेल आणि ते म्हणजे रामाला इन्व्होक करणं, की ज्या वेळेला मला असं वाटतं की माझा थोडस मला आता हे सहन होत नाही, मला हे आता पुढे नेता येत नाही, माझा प्रयत्नात कमी पडतोय का असं वाटतं. कारण माझ्या पुढे खूप मोठा प्रसंग आहे, माझ्या पुढे खूप मोठं संकट आहे. त्यावेळेला एकच साधकाला सहाय्यकारी होतं आणि ते म्हणजे त्याचं आराध्य दैवत आणि ते म्हणजे प्रभू श्रीराम. आणि ज्यावेळेला आम्ही त्या अवस्थेमध्ये, त्या प्रसंगामध्ये ज्यावेळेला रामाला इन्व्होक करतो, रामाला आळवतो किंवा रामाला सांगतो की अरे रामा आता तूच मला ईशातून ने, त्यावेळेला तोच राम आम्हाला परत एकदा तेवढा उत्साह देतो, तेवढा आम्हाला परत एनर्जी देतो, आतूनच एनर्जी देतो. आणि म्हणून ही रामावर असलेली श्रद्धा म्हणजे प्रयत्नवाद कुठून आलाय, म्हणून ही आम्ही नेहमी म्हणतो ह्याच्यामध्ये आमचे स्वामीजी नेहमी सांगतात की श्रद्धा आणि अंधश्रद्धा याच्यामध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. श्रद्धा ही डोळस आहे आणि अंधश्रद्धा ही अंधश्रद्धाच आहे. अंधश्रद्धा म्हणजे कधी जर ज्या वेळेला असे कठीण प्रसंग आले त्यावेळेला माझी श्रद्धा डळमळीत होते का काय असं मला वाटतं. पण त्यावेळेला जर माझी अंधश्रद्धा नसेल आणि डोळ श्रद्धा असेल, म्हणजेच त्या रामावर ज्यावेळेला माझी डोळ श्रद्धा असेल, भक्ती असेल, त्या भक्तीला एक शक्ती प्राप्त होते. त्या डोळ श्रद्धेला एक अतिशय एक सामर्थ्य प्राप्त होतं आणि ते सामर्थ्य ते साधकाचं नाही, सामर्थ्य त्या व्यक्तीचं नाही, ते सामर्थ्य या ब्रह्मांडामध्ये असलेली जी एनर्जी आहे, सामर्थ्य हे रामामध्ये असलेली जी शक्ती आहे, ती शक्ती त्या साधकाला मिळते. आणि तो साधकाला वाटतं की अरे एकदम असं कसं झालं, तर त्याची शक्ती नाही, त्याचं कर्तृत्व नाही, तर ते रामाची शक्ती आहे, ती शक्ती त्याला मिळते आणि त्यामुळे तो तिथून वरती येतो. म्हणून कितीही प्रसंग आले, कितीही संकट आली, त्यावेळेला आम्ही न डगमगता, न घाबरता, न सोडता, म्हणजे तो आपल्या इंग्लिशमध्ये म्हणतात की डोंट नेव्हर से डाय किंवा डोंट क्विट, की न सोडता मी प्रयत्न करत राहणे. आणि ह्या प्रयत्नवादाला एकच जोड आहे आणि ती म्हणजे डोळस भक्ती, डोळस श्रद्धा, ही म्हणजेच रामाची भक्ती आहे. आणि ती राम आम्हाला संकटातून कुठल्याही परिस्थितीत सोडवतो, ही असणारी साधकाची शक्ती आहे. ही एकच आहे, याच्या व्यतिरिक्त प्रयत्नवाद होऊ शकत नाही. कारण काय की असे अनेक प्रसंग येतात आणि आमच्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये येतात की अरे आता मला सोडावं, आता मला पुढे जाऊ शक्यतच नाही, कारण एवढा प्रसंग पाका आलेला आहे, एवढा संकट एवढं मोठं आलेलं आहे की माझी शक्ती कमी पडते. आणि त्यावेळेला आम्ही काय करतो, ही साधना काय करतो, हे दासबोध काय करतं, हे राम काय करतात, तर आम्ही ते इन्व्होक केल्यानंतर, आम्ही त्यांना स्मरण केल्यानंतर ती ब्रह्मांडाची शक्ती ही आम्हाला मिळते. म्हणजे आम्ही पिंड न राहता आम्ही ब्रह्मांडी होतो. म्हणजे थोडक्यात काय की आम्ही लिमिटेड न राहता इन्फायनाइट होतो, अनलिमिटेड होतो. म्हणजेच काय होतं, तर ती जी ह्या ब्रह्मांडामध्ये असलेली रामाची जी इन्फायनाइट शक्ती आहे, ती शक्ती आम्हाला मिळते आणि आम्ही या भवसागरातून भरून जातो. म्हणजेच या संकटातून आम्ही बाहेर पडतो. हा आमच्या सगळ्यांचा अनुभव आहे. मी फक्त आर्टिक्युलेट केला या शब्दामध्ये, बाकी काहीच नाही. अजून जर कोणाला खरंच आहे, म्हणजे अजून जर कोणाला काही जर बोलायचं असेल तर आपण हे करू शकतो, शेअर करू शकतो. ठीक आहे, चालेल. आज आपण आता इथेच थांबू. मी रेकॉर्डिंग होतो आणि सेशन